की आपण सगळेजण आपले डोळे बंद करूया आणि आपण माझ्या मागे म्हणा, मी जसं म्हणतो तसं. हे यहोवा महिमा पराक्रम शोभा सामर्थ्य और वैभव तेरा ही है. कि आकाश और पृथ्वी में जो कुछ भी है तेरा है. यहोवा राज्य तेरा है, सबों के ऊपर मुख्य और महान तेरा है. धन और महिमा तेरी ओर से मिलती है और तू सबों के ऊपर प्रभुता करता है. सामर्थ्य और पराक्रम तेरे ही हाथ में और सब लोगों को बढ़ाना बल देना तेरे हाथ में. इसलिए अब है हमारे परमेश्वर, हम तेरा धन्यवाद करते हैं और तेरी महिमा युक्त नाम की स्तुति करते हैं. प्रभु तेरे वचन से आज हमसे बात कर. तेरे वचन को और आमीन में स्वीकारता हूँ. आमीन. परमेश्वर पिता, हम धन्यवाद देते हैं प्रभु जी कि तू यहाँ पर प्रभु जी उपस्थित है. पिता, हम धन्यवाद देते हैं कि पिता तेरी उपस्थिति के लिए और प्रभु जी तेरी महान सामर्थ्य के लिए प्रभु जी, और प्रभु जी हमारी आत्माओं में प्रभु जी तू काम कर रहे हैं. हम धन्यवाद देते हैं पिता. प्रभु जी हम धन्यवाद देते हैं तेरे वचन के लिए पिता, जो सामर्थ्य है प्रभु जी, जो हथौड़ा है प्रभु, जो प्रभु जी मधु से भी प्रभु जी मीठा है पिता. हम धन्यवाद देते हैं प्रभु जी वो पानी है शुद्ध करने वाला पिता. हम धन्यवाद देते हैं प्रभु जी कि हमारे जीवन को प्रभु जी तू अधिक शुद्ध बना, अधिक पवित्र बना और तेरे चरणों में बैठने योग्य प्रभु जी हमें बना दे पिता. प्रभु जी हमारे हृदय को तेरे पवित्र और सामर्थ्य हाथों में सौंप देते पिता. यहाँ मौजूद हर एक व्यक्ति को प्रभु तेरे पवित्र हाथों में देते पिता. हमसे तू बात कर पिता, और प्रभु जी कोई भी व्यक्ति प्रभु जी यहाँ से खाली हाथ ना जाने पाए. प्रभु जी तेरा वचन, तेरा प्रभु जी सामर्थ्य कामों को देखकर प्रभु जी वो जाए पिता. तेरा वचन और तेरे अभिवचन प्रभु जी अपने हृदय में रखकर प्रभु जी, और तेरी प्रतिज्ञाओं को प्रभु जी अपने मन में प्रभु जी समाकर प्रभु जी यहाँ से जाने पाए प्रभु. ऐसा हमारी प्रार्थनाओं को सुना धन्यवाद देते हैं. तेरी महिमा और तेरी प्रशंसा करते हैं प्रभु जी. सारा आदर और महिमा हम तुझे देते हुए यीशु मसीह के नाम से मांगते हैं. आमीन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची उपस्थिती आपल्यामध्ये आहे. उपस्थिती हमारे बीच में है. निश्चितार्थाने परमेश्वर आपल्या सर्वांना आज आशीर्वादित करणार. निश्चय परमेश्वर आज हम सबको आशीष दें. बायबल सगळ्यांचं मला बघायचं. आपके संग पवित्र शास्त्र मुझे देखने हैं. बायबल दाखवा. बायबल पवित्र शास्त्र में लिखा है. या बायबलची तुम्हाला आज खूप गरज पडणार आहे. इस पवित्र शास्त्र की आज बहुत ज्यादा जरूरत आपको पड़ने वाली है. तुमच्याकडे वही कोणाजवळ आहे? वही जिनके पास नोटबुक भी है. नोटबुक वही बस. बाकीच्यांजवळ नाही. और के पास पेन. तुमच्या बायबल मध्ये पेन असतो नेहमी. आपके शास्त्र में पेन रहता है. कशासाठी? इसलिए अंडरलाइन करण्यासाठी. कशासाठी? अंडरलाइन करण्यासाठी, नोट्स काढण्यासाठी, कुछ लिखने के लिए आणि वचन शोधण्यासाठी, वचन उसे ढूंढने के लिए, आणि बऱ्याच गोष्टी आपण पेनाद्वारे बहुत सारी चीजें पेन के द्वारा. आणि म्हणून बायबल सोबत वही, पेन किंवा ज्याला आपण नोटबुक म्हणतो ते सोबत असू दे. पवित्र शास्त्र के साथ साथ आपको नोटबुक और पेन. चर्चला येते वेळेस या गोष्टी कधी विसरू नका. कलीसिया पाते समय इन चीजों को कभी ना भूलें. आणि 4 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या होत्या. 4 चीजें मैंने आपसे बताई थी. काय काय सांगितलं होतं आठवतं तुम्हाला? क्या किसी को याद है मैंने क्या बताया था? बायबल, पवित्र शास्त्र, अजून भेट अपनी, अजून आणि आपलं मन. अपना मन, हृदय. जे भटकणारं मन आहे ते पण आपल्याला इथे केंद्रित करायचं. भटकने वाला हृदय भी हमें यहाँ पर केंद्रित. इथं बसून कामावरती जायचं नाही. यहाँ बैठ के हमें अपने कार्य के स्थल का नहीं सोचना है. इथं बसून किचन मध्ये जायचं नाही. यहाँ पे बैठ के हमें किचन में नहीं जाना है. दूध गरम केलं होतं की नाही हा विचार करायचा नाही. दूध गरम किया था नहीं, इस चीज के बारे में नहीं. घरी जाऊन चपात्या भाकरी करायचे याचा विचार नाही. जाके रोटी डालने की चीज हमें नहीं यहाँ पे सोचनी है. गाडीमध्ये हवा कमी आहे, जाते की नाही काय माहित. असं हवा कमी, ये सारी चीजें हमें नहीं सोचनी है. सगळ्या बाकीच्या गोष्टी विसरून आपण देवाच्या वचनावर केंद्रित व्हायचं. बाकी सारी चीजों को भूलकर हमें परमेश्वर के वचन की ओर ध्यान देना है. प्रभु तुमच्या आणि माझ्याकडून अपेक्षा करतो. क्योंकि परमेश्वर आपसे मुझसे अपेक्षा करते हैं.
बायबल आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकवतं. पवित्र शास्त्र में बहुत सारी चीजों के बारे में मी सिखाते तुम्हाला हैं. खूप काही बायबल विषय सांगितले मैंने बहुत सारी चीजें पवित्र शास्त्र के बारे में आपको बताई है. आणि बिब्लिकल ज्याला प्रिन्सिपल आपण म्हणतो, पवित्र शास्त्र के जो सिद्धांत हम कहते हैं, हा ज्याला बायबलचे किंवा पवित्र शास्त्राचे सिद्धांत जिसे म्हणतो, पवित्र शास्त्र के सिद्धांत कहते हैं. आणि त्या सिद्धांतामध्ये काही गोष्टी समाविष्ट होत्या. उन सिद्धांतों के बीच में कुछ चीजें समाई हुई है. त्याविषयी मी तुम्हाला खूप काही सांगितलं. उनके बारे में बहुत सारी बातों को आपको बताया है. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो, एक और चीज मैं आपसे बताना चाहता हूँ. ज्याला बायबलचे 5 सिम्बॉल्स म्हटलेले, जब पवित्र शास्त्र के 5 चिन्हों को बता सकते हैं, त्याला आपण मराठीमध्ये प्रतीक म्हणतो, जिन्हें एक प्रतीक या प्रतिमात्मक ऐसे बता सकते हैं. इंग्लिश मध्ये त्याला सिम्बॉल म्हटलेले, अंग्रेजी में इसे सिंबल कहते हैं. आणि वेगवेगळ्या भाषेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शब्द आहेत. अलग अलग भाषा में इनका अलग अलग शब्द है उसके लिए. पण मराठीमध्ये त्याला प्रतीक म्हटलेलं आहे. मराठी में से प्रतीक कहते हैं, उससे प्रतीक. किंवा बायबल त्या गोष्टीला दर्शवतं. पवित्र शास्त्र उन चीजों को दिखाता किंवा है. पवित्र शास्त्र त्या गोष्टीला दाखवतं की पवित्र शास्त्र नेमकं हे काम करू शकते. उन चीजों को पवित्र शास्त्र दिखाता है कि उनके द्वारा पवित्र शास्त्र आपण कार्य असं म्हणू करता की है. पवित्र शास्त्राचा तो गुणधर्म आहे. हम कह सकते हैं पवित्र शास्त्र का अपना एक वो गुणधर्म है. पवित्र शास्त्रामध्ये ते काम करण्याचं सामर्थ्य आहे. पवित्र शास्त्र में उन चीजों के द्वारा कार्य करने का सामर्थ्य है. वचनामध्ये त्या गोष्टीमध्ये काम करण्याची शक्ती ठेवतं वचन. पवित्र शास्त्र इस बात के उनके अंदर वो क्षमता है कि उसके द्वारा वो कार्य करता है. आणि बरीच लोक त्याला सिम्बॉल म्हणतील, प्रतीक म्हणतील. बहुत सारे लोगों ने प्रतीक या प्रतीकात्मक ऐसे कहेंगे. पण बायबलच्या वचनांच्या मध्ये ते सामर्थ्य आहे ते काम करण्याचं. पवित्र शास्त्र के वचन में सामर्थ्य कि उससे वो कार्य कर सकते पहिली हैं. गोष्ट आहे ज्याला आपण प्रकाश म्हणू. पहली चीज जैसे हम उजाला या प्रकाश कहते हैं. स्तोत्र संहिता 119 अध्याय, भजन संहिता उसका 119वां अध्याय. स्तोत्र संहिता 119 अध्याय त्याचा 105 वचन. भजन संहिता उसका 119वां अध्याय उसका 1 से 105 आयत. आणि त्या ठिकाणी असं लिहिलंय, तुझे वचन माझ्या पावलांकरता दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. तेरा वचन मेरे पाँव के लिए दीपक और मेरे मार्ग के लिए उजियारा है. प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम की स्तुति. हालेलुया. हालेलुया. तुम्ही जीवनामध्ये अशा प्रसंगामध्ये कधी फसला का की ज्या वेळेस काय करायचं, नेमकं काय निर्णय घ्यायचा हे तुम्हाला माहित नव्हतं. आप शायद कभी अपने जिंदगी में इस बात पर फंसे, इस चीज पर फंस गए कि क्या करना और क्या नहीं करना, इस बात का वो निर्णय आप नहीं ले पा रहे. कुठल्याही गोष्टीकडून तुम्हाला नेमकं मार्गदर्शन नाही मिळालं. आपको शायद किसी चीज के द्वारा आपको सही सलाह या उसका मार्गदर्शन आपको नहीं मिल पा रहा. काय निर्णय घ्यावा हे तुम्हाला समजलं नाही. आपको क्या निर्णय लेना आप समझ नहीं पाए. बऱ्याच जणांच्या लाईफ मध्ये, त्यांच्या जीवनामध्ये बहुत सारे लोगों के जीवन में अशा प्रसंगातून ते जात असतात. ऐसे परिस्थितियों से वो गुजरते हैं. असे प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये खूप वेळेस येतात. ऐसी परिस्थितियों उनके जीवन में कई बार आती है. बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये अशा वेळेतून तुम्ही कदाचित गेला असाल किंवा जाणार असाल. बहुत सारे लोग ऐसी परिस्थिति से गए होंगे या जाने वाले हैं. पण तुम्हाला सांगू द्या मला, लेकिन मुझे आपको बताना है की परमेश्वरचं वचन जे आहे ते तुम्हाला अशा प्रसंगामध्ये नेमकं काय करायचं हा मार्ग दाखवतो. परमेश्वर का वचन ऐसी परिस्थिति में आपको कौन सा क्या करना है ये मार्ग बताता है. कारण या ठिकाणी लिहिले, दावीद असं म्हणतो, यहाँ पर दाऊद इस तरह से कहता तुझं है, वचन माझ्या पावलांकरता दिव्यासारखं आहे. तेरा वचन मेरे पाँव के लिए दीपक है. तुम्हाला माहिती आहे, दावीदानं त्याच्या जीवनामध्ये एकदाच देवाला न आवडणारी गोष्ट केली. आप जानते हैं दाऊद ने एक ही अपने जीवन में एक ऐसी बात की थी जो परमेश्वर को नहीं भाती. कधीच देवाच्या वचनापासून त्याच्या नंतर किंवा त्याच्या अगोदर सुद्धा कधीच तो पाठीमागे फिरला. उसके पहले उसके बाद कभी वो परमेश्वर के वचन से भटके नहीं थे. सर्वात मोठं याचं गमक कशात आहे माहितीये? इसका सबसे बड़ा उसमें ये है, हे सर्वात मोठं जे गुपित आहे ते गुपित यामध्ये आहे की दावीद स्वतः देवाच्या वचनाला मार्गदर्शक मानत होता. ये सबसे उनका एक हम कैसे रहस्य था कि परमेश्वर जो दावीद था वो परमेश्वर के वचन को मानता था और उनका मार्गदर्शन करके. देवाचं वचन त्याच्यासाठी मार्गदर्शक होतं. परमेश्वर का वचन उनके लिए एक मार्गदर्शक के तौर पर था. त्याला तो वाट दाखवत होता नेहमी. वो परमेश्वर के वचन में हमेशा राह दिखाते थे. नेहमी अंधारामध्ये ते प्रकाशासारखं त्यासमोर. अंधेरा में वो प्रकाश की तरह उन्हें बताते थे. कारण अबशालोमापासून ज्यावेळेस तो पळून चालला होता, क्योंकि जब अबशालोम से वो भाग रहे त्याचा थे, स्वतःचा मुलगा होता की तो त्याच्या मागे लागला. खुद का उनका बेटा उनके पीछे था. आता तो पळून चाललेला आहे. वो वहां से भाग रहे थे. डोंगरामध्ये आणि सर्व संकटामध्ये तो आहे. अलग अलग संकटों में वो फंसे हुए हैं. बरेच लोक येऊन त्याला शिवीगाळ करतायत. बहुत सारे लोग उन्हें गाली गलौज करते कोणी हैं. येऊन त्याला काहीतरी वेगळा मार्ग सांगते. लोग उन्हें अलग अलग मार्ग दिखाते लोक हैं. असं म्हणतात की जाऊन आपण आक्रमण करू. लोग कहते हैं कि उनके ऊपर हमला करेंगे. पण दावीद मात्र शांतपणे देवाच्या
मार्गाची वाट पाहतो. दावीद वो शांत रहकर परमेश्वर की राह के लिए वो इंतजार करता. तिथं असं लिहिलंय की दावीद अनवाणी चालला आणि तो देवाची वाट पाहत राहिला. वहां पर ऐसे लिखा है कि दाऊद नंगे पैर चले और परमेश्वर की राह वो बाट जो रहे थे. आणि त्यानं प्लॅन केला वेगवेगळ्या प्रकारचा. उन्होंने अलग अलग तरीके से योजनाएं बनाई. पण त्याचा प्रत्येक प्लॅन प्रत्येक योजना ही देवाच्या वचनावर धरून होती. उनके हर एक योजना परमेश्वर के वचन के उनके जरिए थी. आणि तुम्हाला माहिती आहे का की त्याचा प्लॅन फेल गेला नाही, त्याची योजना फेल नाही गेली. दाऊद की योजना कभी भी वो नाकाम नहीं हुई. हे ह्याचं कारण काय माहितीये? इसका कारण ये, याचं कारण हे होतं की त्यांनी देवाच्या वचनाला मार्गदर्शक मानलं. इसका कारण ये कि परमेश्वर के वचन को उन्होंने मार्गदर्शक के तौर पर लिया. आपण बऱ्याच वेळेस फसतो का माहितीये? हम कई बार फंस जाते हैं कारण आपण आपल्या बुद्धीचं ऐकतो. हम अपने बुद्धि की सुनते हैं. आपण आपला अनुभवावरती अवलंबून हम असतो. अपने अनुभव के ऊपर निर्भर रहते हैं. आपण जे काय आपल्याला मानसिक दृष्ट्या किंवा मानवीय दृष्टिकोनातून जे दिसतं ना त्या गोष्टीवर आपण जास्त वेळ अवलंबून असतो. मानव के रूप में जो उनके नजर में जो दिखता है उसके ऊपर हमेशा निर्भर रहते हैं. फसण्याचं कारण मूळ आपलं ते आहे. फंसने का हमारा मूल कारण ये है. कदाचित तुम्ही आर्थिक दृष्टीने तुम्हाला कोणतरी फसवलं असेल. आर्थिक रीति से आप किसी ने आपको फंसाया मग होगा. तुमचा अनुभव तुम्हाला फसवतो. आपका अनुभव आपको फंसा रहा है. कारण आपण अनुभव आपला सांगतो की असं होणारच नाही. हमारा अनुभव ऐसे कहता है कि ऐसे हो ही नहीं सकता है. मग कदाचित देवाचं वचन काहीतरी वेगळं सांगत असेल परमेश्वर का वचन शायद आपको कुछ अलग बता रहा है. मग तो प्रकाशाकडे आपलं लक्ष जात नाही. उस प्रकाश पर हमारा ध्यान नहीं जाता है. आपण आपल्या हातात कंदील आहे, जो अनुभवाचा कंदील आहे तोच घेऊन आपण चालत आहोत. हमारे हाथ में जो है कंदील उसको लेकर हमारे अनुभव को लेकर हम जा रहे हैं. देवाचा मार्ग आहे तो लख प्रकाशासारखा असतो, त्याच्याकडे बऱ्याच वेळेस आपण दुर्लक्ष करतो. परमेश्वर का मार्ग है वो बहुत सीधा बहुत उजियारा है, लेकिन उसके ऊपर हम नजरअंदाज करते हैं. आपण आपल्या कंदिलावर अवलंबून हम अपने छोटे उस कंदील के ऊपर निर्भर हैं. आणि त्या कंदिलावर अवलंबून राहिल्यामुळे बऱ्याच वेळेस देवाचं वचन जे तुमच्या आणि माझ्यासाठी प्रकाश आहे त्या गोष्टीकडे न पाहिल्यामुळे आपण खूप वेळेस आपण आपली भसकत होते. उसकी वजह से परमेश्वर का वचन जो आपके पाँव के लिए दीपक है उसको नजरअंदाज करने की वजह से हम कई बार फंस जाते हैं. आणि संकटात आल्यानंतर आपल्याला वाटतं की अरे मी देवाच्या वचनाचा आश्रय घेतला असता तर बरं. संकट में हम इस बात को सोचते हैं कि परमेश्वर के वचन को मैंने अगर उसका अनुसरण किया होता तो शायद मैं बच जाता. त्याचा प्रतिस्पर्धी जो शाऊल आहे, दाविदाचा प्रतिस्पर्धी शाऊल, दाऊद का जो बैरी हम कह सकते सौल थे. आणि तो अगोदर राजा होता. दाविदाच्या अगोदर पहले वो राजा थे. तुम्हाला माहिती आहे जीवनाच्या शेवटी म्हणजे आता युद्ध तोंडाशी आलं त्यावेळेस तो देवाकडून मार्ग मागायला निघाला होता. उनके जीवन के आखिरी समय में जब युद्ध पर वो निकले थे तब उन्होंने परमेश्वर के मार्ग. बायबल असं सांगतं की देव त्याच्याशी बोललाच नाही. परमेश्वर ने ऐसे वचन कैसे है कि कहता है कि परमेश्वर से बात की नहीं. देवाने त्याला मार्गच नाही दाखवला. परमेश्वर ने उन्हें कोई मार्ग नहीं दिया. देवाने प्रकाशच नाही दिला. परमेश्वर ने वहां पर कोई उजियारा नहीं दिया. त्याला भूत प्रवीण स्त्रीकडे जावं लागलं. उसके बाद उन्हें जादू करने वाली स्त्री के पास. आणि त्या स्त्रीकडे गेल्यानंतर तिनं त्याला मार्ग सांगितला. स्त्री के पास जाने के बाद उन्होंने उसको एक मार्ग तो दिखाया. पण तो मरण्याचा मार्ग होता. वो मृत्यु का मार्ग था. तो त्याला तेवढं सांगितलं की तू मरणार आहेस. उसे ये कहा गया कि अब तुम मरने वाले हो. देव जीवनाचा मार्ग सांगतो. परमेश्वर जीवन का मार्ग दिखाता. परमेश्वर प्रकाशाकडे घेऊन जातो. परमेश्वर में उजाले की ओर लेके जाता. जर बायबल तुम्ही वाचत असाल, पवित्र शास्त्र जर बायबलवर मनन करत असाल, जर बायबलला तुम्ही प्रकाश मानलं, बायबलच्या वचनाला धरून तुम्ही जीवन जगत असाल, शास्त्र को पकड़कर आप अपना जीवन मी तुम्हाला खात्री देतो की तुम्हाला अशा मार्गांचा शोध करण्याची गरज पडणार. मैं आपको बताना चाहता हूँ निश्चित रूप से ऐसे अलग अलग मार्गों को ढूंढने की आपको जरूरत नहीं पड़ेगी. बायबल प्रकाश आहे. क्योंकि पवित्र शास्त्र खुद एक उजियारा है. बायबल तुम्हाला वाट दाखवत राहील काय काय करायचं. परमेश्वर आपको राह दिखाता है कि आपको क्या करना है. कदाचित तुमचा अनुभव बायबलच्या विरोधात सांगत असेल. शायद आपका अनुभव पवित्र शास्त्र के विरुद्ध आपको मानवीय बुद्धी तुम्हाला मला हेच सांगत राहते की बायबलची वचनं प्रत्यक्षात जीवनात लागू होत नाही. हमारी बुद्धि में ये बता सकते शायद पवित्र शास्त्र के वचन आपके जीवन में लागू नहीं हो सकते. कारण मानवीय बुद्धी आपल्याला तेच सांगत असते नेहमी. क्योंकि हमारे इंसान की बुद्धि में यही बताती है. पण तुम्हाला माहिती आहे बायबलच्या मार्गाने आपण गेल्यानंतर कधीच आपण नाशाकडे जात नाही. पवित्र शास्त्र के राह पर चलते कभी भी नाश की ओर नहीं जा सकते. शाऊल 40 वर्ष राज्य करून सुद्धा त्याचा युद्धामध्ये त्याला मरण आलं. 40 साल उन्होंने राज किया फिर भी एक युद्ध में उन्हें मृत्यू प्राप्त हुई. आणि त्याच्यापेक्षा अधिक दुपटीनं युद्ध लढून सुद्धा दाविदाला युद्धात नाही तर देवाच्या उपस्थितीत मरण आलं. दाऊद से शायद दुगना उन्होंने युद्ध किया लेकिन उन्होंने परमेश्वर की उपस्थिति में उनको मृत्यु आई. कारण देवाचा प्रकाश धरून दावीद चाललेला. क्योंकि परमेश्वर के उस उजाले को लेकर दावीद चलते. आणि त्यानंच हे लिहिलंय तो म्हणाला की तुझं वचन माझ्या पावलासाठी प्रकाश आहे. इसलिए उन्होंने लिखा है कि तेरा वचन मेरे पाँव के लिए दीपक है. तुम्ही जर संपूर्ण स्तोत्र संहिता 119 अध्याय वाचला, अगर आप भजन संहिता 119 पूरा अध्याय पढ़े आणि तुम्हाला निश्चित अर्थाने त्या गोष्टीमध्ये त्या वचनांच्या मध्ये सतत तुम्हाला देवाच्या वचनाची महती पाहायला मिळेल. वहां पर हमेशा
हमेशा परमेश्वर के वचन की वो महानता आपको हमेशा बात दिखाई आणि देगी। म्हणून देवाचं वचन प्रकाश आहे। इसलिए परमेश्वर का वचन प्रकाश बाजूला है। सांगा देवाचं वचन प्रकाश आहे। इसी के परमेश्वर का वचन उजियारा है, प्रकाश ते है। तुम्हाला मार्ग दाखवत वो आहे। आपका मार्ग दिखाएगा। काय करायचं हे तुम्हाला समजत क्या नाही। करना है आपको समझाएगा। या ठिकाणी येऊन कोणीही तुम्हाला काय सांगत असेल, यहाँ आकर आपको कोई भी चीज मी बताए, तुम्हाला काय सांगत आहे, मैं आपको कुछ त्या बताया, सगळ्याची उत्तर तुम्हाला बायबलमध्ये इन मिळेल। सब के उत्तर आपको इस पवित्र शास्त्र में काय मिलेंगे। करायचं का नाही, काय करायचं ह्या सगळ्या गोष्टी क्या बाहेर करना मिळतील। है नहीं करना है पवित्र शास्त्र आपको बताएगा। तुम्हाला समजेल की नेमकं मला काय करायचं। आपको समझना होगा कि मुझे निश्चित करना आणि क्या है। त्याला जर तुम्ही नजरअंदाज अगर केलं, आप पवित्र शास्त्र को नजरअंदाज याच्याकडे करेंगे, दुर्लक्ष केलं, इसके ऊपर आप नजरअंदाज तर करेंगे, तुमचा मार्ग नाशाचा मार्ग तो आपका मार्ग नाश की ओर लेके जाने कारण वाला है। हा प्रकाश आहे। क्योंकि ये उजियारा है, प्रकाश बाकी है। सगळं जग अंधारामध्ये चाचपडत आहे। बाकी सारी जो दुनिया है वो अंधेरे में जा रही त्यांना है। खरा मार्ग दाखवणारा कोणी नाही। सही मार्ग दिखाने वाला कोई ते नहीं है। फक्त प्रयोग करत आहे। वो सिर्फ अलग अलग तरह हे के तपासून पाहू, वो ये चीज हे आपण करेंगे, करून पाहू, ये करके देखेंगे, ह्या गोष्टी आपण करूया, ये चीजें करेंगे, काय होते पाहू, देखिए मुझसे क्या खड्ड्यात होगा। पडल्यानंतर पुन्हा उठू गिरेंगे तो फिर उठ जाएंगे, आणि परत एकदा पाठक्रमण करूया। फिर से एक बार हम उसके ऊपर आगे। देव मात्र आपल्याला असा मार्ग दाखवतो की तो आपल्याला खड्ड्यात पडायची वेळ येईल। परमेश्वर में ऐसा राह दिखाता है जब आप गड्ढे में गिरेंगे ही नहीं। आणि मग जर आपण खड्ड्यात पडतच नाही तर जर परमेश्वराच्या मार्गाने गेलो तर। अगर आप परमेश्वर के मार्ग में चलेंगे तो गड्ढे में हम नहीं गिरेंगे। दावीद एकदाच पापांमध्ये पडला आणि देवाने त्याला तिथून पुढे मरेपर्यंत तो कधीच अशा कोणत्याही परिस्थितीत फसला नाही की ज्या परिस्थितीत असं वाटेल की मी आता काय करू। दाऊद एक ही बार पाप में गिरा था, बट परमेश्वर ने वहां से इस तरह से उठाया कि उसके बाद दाऊद कभी भी ऐसे उसे नहीं लगा कि मैं कहां पे गिर जाऊं। कारण त्याला हे समजलेलं होतं की माझा मार्ग खरा देवाचा मार्गाने जे जाईल तोच तो माझा खरा प्रकाश आहे। क्योंकि दाऊद को इस बात का एहसास हो चुका था, परमेश्वर के मार्ग में मैं चलता हूं तो वही मेरे लिए प्रकाश है। तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कोणाला प्रकाश मानता? आप अपने जीवन में किसको अपना प्रकाश है? तुमचा उजाला मित्र मानते हैं। तुमचा प्रकाश आहे, आपका दोस्त है, तुमचा आपका अनुभव तुमचा प्रकाश आपका आहे, अनुभव आपका उजाला हो सकता है। तुम्हाला कदाचित तुमची मानवीय बुद्धी तुमचा प्रकाश आहे, आपको अपनी बुद्धि शायद प्रकाश तुमचं शिक्षण तुमचा प्रकाश आहे। आपकी जो शिक्षा है वो शायद आपको प्रकाश लग रही हे होगी। सगळे फसवतील कुठे? ये सारी चीजें आपको फंसा सकती है। देव कधी फसवत नाही। परमेश्वर कभी भी नहीं फंसा। परमेश्वराचं वचन कधी फेल होत नाही। परमेश्वर का वचन कभी भी बायबल फेल नहीं सांगतो होता। माझं वचन जातं त्या ठिकाणी विफल होऊन कधी परत येतं। परमेश्वर का वचन कहता है मेरा वचन जहाँ पर जाता है वो बिना फल लाए नहीं आता। काम करतं त्या ठिकाणी। वहाँ पर वो कार्य करता है। जर तुमच्या अंतःकरणात ते आलं अगर आपके हृदय में ये आता है तर तुम्हाला ते मार्ग दाखवेल की काय करायचं वो ते। आपको मार्ग दिखाएगा आपको क्या करना है। जर तुम्हाला तो निर्णय किती कठीण वाटला तरी तुम्ही तो घेतला, वो अगर निर्णय आपको कितना भी कठिन है और अगर आपने वो निर्णय फिर भी लिया, ज्यावेळेस तुम्ही म्हातारे व्हाल, जब आप बूढ़े हो जाएंगे, ज्यावेळेस तुमचं आता जीवन तुम्हाला असं वाटेल की आता मी मरणाची वाट आपको पाहतोय लगेगा उस मृत्यु की राह पर मैं हूँ। आणि जेव्हा तुम्ही पाठीमागे वळून जब पाहाल आप पीछे मुड़ के देखेंगे, आणि तुम्ही विचार कराल त्या दिवसाचा ज्या दिवशी देवाच्या वचनावर चालण्याचा निर्णय घेतला होता, आप सोचेंगे जिस समय आपने निर्णय लिया था परमेश्वर के मार्ग में चलने का, आणि विचार केला जर मी घेतला नसता तो निर्णय अगर मैंने वो निर्णय नहीं लिया होता आज मी या ठिकाणी नसतो। आज यहाँ पर मैं नहीं होता। कारण तुमचं जीवन अतिशय आशीर्वादित झालेलं असतं। क्योंकि आपका जीवन बहुत आशीषित हो गया तुमचं होगा। जीवन अतिशय देवाच्या सामर्थ्याने भरलेलं असतं, आपका जीवन परमेश्वर के सामर्थ्य से भरा हुआ देवाच्या होगा, गौरवाने भरलेलं असतं। परमेश्वर की महिमा से भरा हुआ कारण जे होगा। त्याला प्रकाश मानतात ना, क्योंकि जो उसे प्रकाश या उजाला बायबल मानते सांगतं हैं, ते कधीच अंधारात चालत पवित्र नाही। शास्त्र कहते हैं वो कभी भी अंधेरे में ते नहीं कधीच चलते, अंधारात वो चालत कभी भी अंधेरे में नहीं ते चलते, नेहमी प्रकाशामध्ये वो चालतात। हमेशा उजियाले में कारण चलेंगे। की प्रकाश कोण आहे माहिती तुम्हाला? क्योंकि ये प्रकाश कौन आप जानते हैं? यीशु ख्रिस्त। यीशु मसीह है। हालेलुया हालेलुया। 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 यीशु म्हणाला, मीच जगाचा प्रकाश आहे। परमेश्वर कहता है, मैं दुनिया का उजाला हूँ। कारण येशू ख्रिस्त हा खरा देवाचा शब्द आहे क्योंकि यीशु मसीह खुद परमेश्वर के सही शब्द है। आणि वचन दुसरं कोणी नाही तर येशू ख्रिस्त वचन आहे। वचन और कुछ नहीं, ये खुद यीशु हे मसीह है। बायबल दुसरं कोणी नाही तर येशू हे बायबल आहे पवित्र शास्त्र और कुछ नहीं, ये खुद यीशु आणि मसीह म्हणूनच है। त्याला प्रकाश म्हटलेलं आहे। इसलिए उन्हें प्रकाश कहा गया है। आणि म्हणून आपण प्रकाशामध्ये चालण्यासाठी आपल्याला वचनाची गरज आहे। इसलिए हमें प्रकाश में चलने के लिए वचनों की जरूरत है। बायबल मध्ये ते सामर्थ्य प्रकाश दाखवण्याचं। वचनों में वो सामर्थ्य आपको प्रकाश दिखाने की। आणि मग दुसरा शब्द आहे सीड, म्हणजे ज्याला आपण बीज म्हणतो। दूसरा जो शब्द है जिसे हम बीज कहते हैं, आणि ज्याला आपण असं म्हणू की जे बी आहे जे फुलल्यानंतर जमिनीमध्ये हजारो पटीने अधिक पीक देतं। कि ऐसा बीज जो जिसे हम काटते तो कई हजार गुना वो फल लाता है। लूका सुवर्तमान 8वां अध्याय, लूका रचित सुसमाचार उसका 8वां अध्याय, लूका सुवर्तमान 8वां अध्याय आणि त्याचं 4थ्या वचनापासून 15 वचनापर्यंत पण आपण थोडं त्याचं आपण वाचूया। लूका रचित सुसमाचार 8वां अध्याय उसके 4 से 15 वचन तक है। हम थोड़ा पढ़ेंगे, आप बाद में नंतर तुम्ही घरी जाऊन ते वाचू शकता। घर जाके हमसे पढ़ सकते हैं। आणि मी 4 आणि 5 तुमच्यासाठी वाचतो। 4 आणि 5
तेव्हा मोठा लोकसमुदाय एकत्र जमला असता, गावोगावचे लोकही त्याच्या जवळ आले. तो दाखला देऊन म्हणाला, पेरणारा आपले बी पेरावेस निघाला, आणि पेरीत असताना काही बी वाटेवर पडले, ते तुडविले गेले व आकाशातील पाखरांनी ते खाऊन टाकले. 14 पांचवां वचन हम पढ़ते हैं, जब बड़ी भीड़ इकट्ठा हुई और नगर नगर के लोग उसके पास आते थे, तो उसने उनसे दृष्टांत में कहा, एक बोने वाला बीज बोने निकला, बोते हुए कुछ मार्ग के किनारे गिरा और कुछ रोंदा गया और आकाश के पक्षियों ने उसे चुग लिया. आपण 15वं वचन वाचूया. चांगल्या मातीत पडलेले ते आहेत की ते वचन ऐकून सालस व चांगल्या अंतकरणात धरून ठेवतात आणि धीराने फळ देत राहतात. 15वें कहते पर अच्छी भूमि में के वो है जो वचन सुनकर भले और उत्तम में संभलते रहते हैं और धीरज से फल लाते हैं. प्रेज द लॉर्ड. बाजूला सांगा, देवाचं वचन बीज आहे. परमेश्वर का वचन बीज है. देवाचं वचन हे बियाप्रमाणे काम करतं. परमेश्वर का वचन बीज की तरह कार्य करता है आणि ते हजारो पटीने अधिक पीक आणू वो शकतं. हजारों गुना फल ला सकता है. देवाच्या वचनामध्ये पुनर्जीवित करण्याचं सामर्थ्य आहे. परमेश्वर के वचन में वो जीवन देने वाली सामर्थ्य है. आणि देवाच्या वचनामध्ये ते तुमच्या जीवनामध्ये नवीन जीवन टाकण्याचं सामर्थ्य आहे. परमेश्वर के वचन में सामर्थ्य कि आपको एक नया जीवन दे दे. कारण देवाचं वचन हे बीजाप्रमाणे काम करत असताना, क्योंकि परमेश्वर का वचन बीज की तरह जब कार्य करता है, ते तुमच्या अंतःकरणामध्ये येतं वो आपके हृदय में आता है. आणि ज्या काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये अगोदरच्या मृत आहेत, त्या सगळ्या गोष्टी मरून पूर्णपणे एक नवीन जीवन तुमच्यामधून निर्माण होतं. आपके अंदर जो भी ऐसी मरी हुई चीजें उनको निकालकर वो एक नए जीवन डाल देता है. आणि तुमच्यामध्ये तुम्हाला असं जाणवू लागतं की माझ्यामध्ये परमेश्वराचं जीवन काम करत आहे. आपको इस बात का एहसास होने लगा कि परमेश्वर का वचन मेरे अंदर जीवन की तरह कार्य करने लगा है. तुम्ही त्याचा अनुभव घेऊ शकता तुमच्या जीवनामध्ये. आप उसका अनुभव ले सकते हैं. कारण या ठिकाणी पेरणाऱ्याचा दाखला देत असताना यहाँ पर जो बीज बोने वाले का दृष्टांत दिया गया है, देवानी येशू ख्रिस्तानी काय सांगितलं माहितीये? यीशु मसीह ने क्या कहा है? ज्यावेळेस तो पेरणाऱ्याचा दाखला देतो त्यावेळेस तो असं म्हणतो या ठिकाणी, यहाँ पर दृष्टांत देते समय वो कहते हैं की देवाचं वचन एक बीज आहे. परमेश्वर का वचन एक बीज है आणि देवाचं वचन बीजाप्रमाणे काम करत आहे. परमेश्वर ने बीज की तरह कार्य करता आणि है. काही खडकाळी जमिनीवर पडतं, कई ऐसे वो सख्त भूमि में गिरता है, आणि काही काटेरी जमिनींच्या मध्ये पडतं, कई कांटों के बीच में पड़ता है, आणि काही वाटेवरती पडतं, कोई ऐसे राह पे गिरता है, आणि काही सुपीक जमिनीमध्ये और पडतं. कोई अच्छी भूमि में गिरता है. आणि ज्या ज्या ठिकाणी ते पडतं जहाँ जहाँ वो गिरता है, त्या ठिकाणी जमिनीचा जो कस आहे किंवा जमिनी म्हणजे जमिनीची जी वेगवेगळ्या प्रकारची जमीन आहे त्या पद्धतीप्रमाणे ते काम करतं. जिस रीति से वो जमीन है उस रीति से वचन कार्य करता है. बीज एकच आहे, बीज एक ही है, त्याच्यामध्ये पुनर्जीवित करण्याचं सामर्थ्य आहे. उसमें पुनर्जीवन देने वाला उसमें सामर्थ्य पण है. लक्षात घ्या, जमीन जी आहे ती जमीन जर त्याला साथ देत नसेल त्या बीजाला, अगर जमीन उस बीज को साथ नहीं दे तर रही है, निश्चित अर्थाने ते बीज तुमच्या जीवनामध्ये निष्फळपणे काम करत राहील. वो बीज आपके जीवन में बिल्कुल फल नहीं ला आणि पाएगा. कुठल्याच प्रकारच्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये होताना पाहता आपके येतात. जीवन में आप देख नहीं पाएंगे, कोई चीजें हो भी आणि नहीं है. म्हणून तुम्हाला देवाचं वचन बीजाप्रमाणे स्वीकारायचं आहे इसलिए आपको परमेश्वर के वचन आणि बीज की ते तरह तुमच्या उसे स्वीकारना अंतःकरणामध्ये है. जपून ठेवायचं. अपने हृदय में आपको उसे आपल्या संभाल के रखना अंतःकरणामध्ये है. त्या बीजाला रुजू द्यायचं आहे. अपने हृदय में उस बीज को अपने कारण गोद में बायबल लेना है. सांगतं, गव्हाचा दाणा जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत काहीच निर्माण करू शकत नाही. शास्त्र कहता है जब तक वो दाना खुद मरता नहीं तब तक वो फल नहीं लाता. कारण त्याला पुरलं गेलं पाहिजे. क्योंकि उसे गाड़ना जरूरी सुपीक है. जमिनीमध्ये अच्छी जमीन में उसे गाड़ना आणि है. त्या जमिनीला त्या जमिनीमध्ये त्याला पाणी घातलं गेलं वहाँ पाहिजे पर उसे पानी देना जरूरी है. आणि योग्य प्रकारे त्याला खत दिलं गेलं पाहिजे. उसे अच्छे से खाद देना है. देवाच्या वचनामध्ये सामर्थ्य आहे गुण आणण्याचं. परमेश्वर के वचन में सामर्थ्य है त्याला उसका पोषक फल लाने. वातावरण नसेल लेकिन अगर आपकी वो जमीन उसमें तैयार तर नहीं ते है, तुमच्यामध्ये काही निर्माण नाही करणार. तो आपके जीवन में कोई नई चीज आणि निर्माण म्हणून नहीं तुमच्या करेगा. जीवनामध्ये त्याला बीजाप्रमाणे काम करू देण्यासाठी इसलिए आप अपने जीवन में उसके बीज की तरह कार्य करने तुमच्या के लिए अंतःकरणाचं तुम्हाला मशागत केली पाहिजे. आपको अपने हृदय का वो मशागत करना कारण जरूरी है. देवाचं वचन आज मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे. परमेश्वर का वचन आज मैं यहाँ पर आपको गेट बता रहा मधून हूँ. बाहेर गेल्यानंतर काय पास्टरला समजत नव्हतं आणि पास्टरचं जवळ राहते सगळं काही वचन. गेट में बाहर जाने का कहेंगे पास्टर जी का वचन उनके पास ही रहने दो. आणि माझ्या जीवनासाठी सर्व समस्या मला आहे. मेरे जीवन की समस्या मेरे पास है. तुम्ही जर असं म्हणून तुमच्या अंतःकरणामध्ये विचार करून जाल, अगर आप ऐसा सोच कर अपने हृदय में विचार लेकर जा तुमची रहे हैं, समस्या तुमच्याजवळ तशाच प्रकारे राहील, त्यात काळी मात्र काय फरक आपकी समस्या आपके पास ऐसे रहेगी, उसमें कोई फर्क नहीं आएगा. जर तुम्ही बीजाप्रमाणे ते वचन स्वीकारलं, बीज के तरह अगर आप उस वचन को स्वीकार चांगल्या लिया, अंतःकरणात धरून ठेवलं, अपने हृदय में पकड़ के रखा है, आणि त्या ठिकाणी काय लिहिलं माहिती, 15व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की माती चांगल्या मातीत पडलेले काय आहे की सालस आणि चांगल्या अंतःकरणात ते धरून ठेवतात. वहां पर लिखा है कि जो भले और उत्तम मन में संभालते रहते हैं. संभाल कर रखते असं म्हणलेलं आहे हिंदीमध्ये. वहां पर लिखा है कि उसे वो संभाल के रखते हैं. म्हणजे ते धरून ठेवतात, उसे हमें पकड़ के रखना है. सांभाळून ठेवतात मराठीमध्ये.
मराठी में लिखा है तो उसका मतलब संभाल के रहना है, सांभाळून ठेवतात संभाल के उसे रखना आणि है, सांभाळून ठेवून धीराने फळ देत राहतात. और वो संभाल कर उसे धीरज से फल देता है. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. ते टाकून देत नाही, वो फेक नहीं है, त्याचा तिरस्कार करत उसका नाही, तिरस्कार नहीं त्याच्यासाठी करते. जमिनीची कुठल्याही प्रकारची काही मशागत करायची गरज नाही असं समजत नाही. वहां पर आप ये नहीं समझते कि उसके लिए मुझे कुछ करना नहीं है जमीन के साथ, कारण बीज आलेलं आहे अंतःकरणामध्ये. क्योंकि आपके हृदय में वो बीज आ चुका है. तुम्ही खडकाळी जमिनीसारखे आहात, अगर आप ऐसी सूखी जमीन पर है, सुपीक जमिनीसारखे आहात, आप कोई अच्छी सफल वाटेवर पडलेल्या त्या वाटेवरच्या जमिनीसारखी तुम्ही आहात. राह पर चले उस जमीन के समान तुम्हाला स्वतःचं परीक्षण करायचं. आपको अपने आप को परखना है. ते तुम्हाला प्रकाशासारखं आले तुमच्या जवळ, आपके जीवन में क्या प्रकाश बीजाप्रमाणे तुमच्या अंतःकरणामध्ये येऊन पाहते में आना चाहता आणि है काहीतरी निर्माण करायचं और आहे. कुछ नया निर्माण करना चाहता है. तुमचं जे शांती तुमच्या अंतःकरणातून त्याला आपके पुनर्जीवित हृदय करायचं आहे. में जो शांति उसे उसको नया तुमच्या जीवन देना जीवनातून है. त्याला आशीर्वाद पुनर्जीवित करायचे आहे. आपके जीवन में उन्हें आशीषों को नया जीवन देना तुमच्या है. जीवनातून तुम्हाला सुखी आणि समाधानी जीवन मला आपके द्यायचं आहे. जीवन में आपको उन्हें सुख और समाधान की जीवन कारण या आपको देना है. सगळ्या गोष्टीचं सामर्थ्य त्या बीजामध्ये आहे. ये सारी चीजों का सामर्थ्य उस जे बीज में है. काही तुम्ही अपेक्षित आहात, तुम्हाला देवाकडून काहीतरी मिळवायचं आहे, जो चीजों की अपेक्षा परमेश्वर से कर रहे त्या हैं, सगळ्या गोष्टी वचनामध्ये सामावल्या. वो सारी चीज उन वचन में समाई है. तुम्ही त्याला किती धरून ठेवता हे महत्त्वाचं. आप कितना उसे पकड़ के रख रहे हैं आपके ऊपर कारण निर्भर ते है. वचन काम केल्याशिवाय विफल होऊन परत क्योंकि वो जाणार वचन बिना फल लाए नहीं आता. आणि म्हणून तुम्हाला धरून ठेवायचं. इसलिए आपको उसे पकड़ के तुमच्या रखना है. अंतःकरणात आपके हृदय में बीजाप्रमाणे ते काम करणार. बीज की तरह वो कार्य करेगा. आणि आज तुम्हाला जर परमेश्वर तुम्हाला एक वचन देईल अगर परमेश्वर आपको कोई वचन दे रहे हैं, आणि ते तुमच्या अंतःकरणामध्ये तुम्हाला सांभाळून ठेवायचं. वो आपको अपने हृदय में संभाल के रखना है. तुमच्या अंतःकरणामध्ये आपके हृदय में सर्वात शेवटी सबसे ज्यावेळेस आपला हा मेसेज संपेल, जब ये समाज या ठिकाणाहून जाताना इस सभा से जाते तुम्हा समय प्रत्येकाजवळ एक देवाचं वचन बीजाप्रमाणे तुम्हाला दिलं जाणार. Amen. आप सबके हृदय में कोई ना कोई वचन बीज के समान आपको दिया गया है. Praise the Lord. प्रभु के नाम की तुम्हा स्तुति. प्रत्येकाला दिलं जाणार. आपके हर एक को दिया तुम्ही जाएगा. तुमच्या अंतःकरणात सांभाळून ठेवायचं. इससे आपको अपने हृदय में आणि मी संभाल तुम्हाला के रखना खात्री है. देतो की देव त्या बीजाचा उपयोग तुमच्या जीवनासाठी करेल. परमेश्वर से नहीं, आपको निश्चित तुम्ही ते कसं स्वीकाराल हे तुम्हाला माहिती आहे. किस तरह से स्वीकारना है आपके ऊपर निर्भर है. मला माहित नाही की तुम्ही काय कराल नेमकं त्या वचनासोबत, मुझे नहीं मालूम वचन के साथ आप क्या करेंगे, की ते कसं तुम्ही स्वीकाराल, कशा प्रकारे त्याच्यावर विश्वास ठेवाल, कसं ते इम्प्लिमेंट कराल, हे सगळं तुमच्यावरती कैसे अवलंबून. स्वीकारेंगे, कैसे उसे इस्तेमाल करेंगे, कैसे उसे अपने जीवन में लागू करेंगे, आपके ऊपर निर्भर है. देव तुम्हाला देऊ करत आहे. परमेश्वर आपको देना आता चाहते हैं. ते तुम्ही कसं वापरायचं हे तुमच्या हातात. किस तरह से उसे इस्तेमाल करना है वो आपके हाथ में है. कारण मात्र जाताना मात्र तुम्ही घेऊन जा. जाते समय आप निश्चित वो वचन लेके जाएं. हालेलुया. हालेलुया. आणि देवाचं वचन एक पाणी आहे. परमेश्वर का वचन एक पानी है. पाण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. पानी का सामर्थ उसके अंदर है. आणि 20 पत्र 5वां अध्याय 25वें वचन. एफिसियों की किताब उसका 5वां अध्याय उसकी 25वें वचन में देखेंगे. इफिस 5:25 ते 27 या ठिकाणी असं लिहिलेलं आहे. थोडंसं फास्ट जाऊया आपण, आहे की नाही, कारण आपल्याला प्रभू भोजन ह्या सगळ्या विधीमध्ये सुद्धा भाग घ्यायचा. 5वां अध्याय आणि 25 ते 27. एफिसियों की किताब 5वां अध्याय 25 से 27 पढ़ेंगे हम लोग. पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्ही आपल्या पत्नीवर प्रीती करा. ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःच तिच्यासाठी समर्पण केले, अशासाठी की तिला त्याने वचनाद्वारे जल स्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे आणि गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी, म्हणजे तिला डाग, सुरकुती किंवा अशासारखे काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी. अपने अपनी पत्नी से प्रेम रखो जैसा मसीह ने कलीसिया से प्रेम करके अपने आप को उसके लिए दे दिया. 26 के उसके वचन के द्वारा जल के स्नान से शुद्ध करके पवित्र बनाए और उसे एक ऐसी तेजस्वी कलीसिया बनाकर अपने पास खड़ी करेगी जिसमें न कलंक, न झुर्री, न कोई और ऐसी वस्तु हो, वरन पवित्र और निर्दोष हो. प्रेज द लॉर्ड. उनके नाम की स्तुति. हालेलुया. हालेलुया. आणि या ठिकाणी लिहिले पाण्याचं सामर्थ्य वचनामध्ये आहे. यहाँ पर लिखा है कि वचन के अंदर वो पानी की बायबल हे पाण्याप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये काम करू शकते. पवित्र शास्त्र पानी के समान आपके पाणी काय करतं माहिती आहे? पानी क्या करता है? प्रत्येक गोष्टीला स्वच्छ करण्याचं हर एक काम. चीज को वो साफ करता है. आणि वचन तुमचं अंतःकरण स्वच्छ करतं. वचन आपके हृदय को साफ वचन करता तुमचं है. जीवन स्वच्छ करतं. वचन आपके जीवन को साफ वचन करता तुमचे है. घाणेरडे विचार स्वच्छ करू वचन शकतं. आपके गंदे विचारों को साफ वचन करता तुमच्या है. जीवनामधलं पाप धुवून टाकू शकतं. वचन आपके जिंदगी के सारे पापों को धो सकता है. कारण येशू ख्रिस्त म्हणजे वचन आहे. क्योंकि यीशु मसीह को आणि वचन है. त्याच्या रक्तामध्ये ते सामर्थ्य आहे. पवित्र लहू में वो ताकत है. वचनामध्ये ते सामर्थ्य आहे वचन में वो सामर्थ्य है की तुमच्या जीवनाला धुवून स्वच्छ करण्याचं. आपके जीवन को धोकर साफ तुम्ही करने. तुमच्या जीवनाला जर स्वच्छ करण्याची इच्छा अगर बाळगता, आप अपने जीवन को साफ करने की इच्छा रखते गुडघे हैं, टेकून तुम्हाला बायबल वाचायचं अपने घुटनों पे आकर आपको आणि तुम्हाला त्या वचनावर मनन करायचं आपको उसके ऊपर मनन आणि करना हे है.
स्वीकारायचं की वचनाद्वारे माझं जीवन जे अधिक पवित्र बनावं. आपको स्वीकारना है कि इस वचन के द्वारा मेरा जीवन पवित्र हो. वचनाद्वारे जल स्नानाने स्वच्छ करून पवित्र करण्यासाठी मंडळीला त्याने नेमलेलं आहे. यहाँ पर लिखा है कि वचन के द्वारा जल के स्नान से शुद्ध करके पवित्र बनाना. गौरवयुक्त मंडळी अशी देवाला सादर करायचं त्याला. क्योंकि महिमायुक्त कलीसिया को परमेश्वर के सामने नहीं करना. आणि जर गौरवयुक्त मंडळी सादर करायची आहे, अगर महिमामय कलीसिया को स्वच्छ असली पाहिजे, तो साफ होना जरूरी है. ती पवित्र असली पाहिजे, वो पवित्र होना जरूरी है. घाणेरड्या गोष्टी त्याच्यामध्ये नसल्या पाहिजे. गंदी चीजें उसके अंदर नहीं होनी है. पवित्र बायबल द्वारे इथं दर रविवारी संदेश दिला जातो. इसलिए पवित्र शास्त्र के द्वारा हर रविवार पे यहाँ पर संदेश दिया कारण जाता तुम्ही है. स्वच्छ असावं, क्योंकि आप साफ हो, कारण तुम्ही पवित्र असावं, ताकि आप पवित्र हो. प्रत्येक रविवारी संदेश सांगायची काय गरज आहे? हर रविवार को संदेश बताने की जरूरत क्या है? कारण वचन पाण्याप्रमाणे काम करतं. क्योंकि वचन पानी की तरह कार्य करता कारण है. पाण्याप्रमाणे ते तुम्हाला प्रत्येक रविवारी स्वच्छ करतं. पानी की तरह हर रविवार को आपको साफ करता है. पाण्याप्रमाणे रोज सकाळी उठून आपण आंघोळ करतो. पानी काही वर्षापासून आपण रोज आंघोळ करतो. कई सालों से हम हर दिन स्नान करते का? हैं. कशासाठी? इसलिए कारण आपलं शरीर स्वच्छ ताकि ठेवायचं. हमारा शरीर साफ हो जाए. रोज सकाळी उठल्यानंतर हर दिन सुबह उठने के तुम्हाला बाद वचनाद्वारे तुमचं शरीर स्वच्छ करायचं. आपको वचन के द्वारा अपने शरीर को वचनाद्वारे साफ तुमचं करना हृदय है. स्वच्छ करायचं. वचन के द्वारा आपके हृदय को साफ करना वचनाद्वारे है. तुमचं विचार शुद्ध करायचं. वचन के द्वारा अपने विचारों को आपको शुद्ध कारण करना है. पाण्यासारखं सामर्थ्य वचनामध्ये आहे. क्योंकि पानी की तरह सामर्थ्य उस वचन कारण के ते अंदर है. पाणी आहे जे तुम्हाला रोज स्वच्छ करेल. वो पानी जो आपको हर दिन साफ करेगा. रोज तुमच्या अंतःकरणातल्या घाणेरड्या गोष्टी हर काढून दिन आपके हृदय की गंदी बातों को तुम्ही त्याला निकालेगा. वापर कसा करता हे तुमच्यावरती आप आहे. उसे किस तरह इस्तेमाल करें वो आपके ऊपर है. वापरच नाही अगर करणार आप उसका इस्तेमाल नहीं तर ते करेंगे, तुमच्यासाठी केवळ एक पुस्तकावरचे शब्द आहे. आपके लिए सिर्फ वो किताब के कुछ शब्द पण हैं. जर तुम्ही अंतःकरणात स्वीकारले अगर आप उसे हृदय में तर स्वीकारते हैं, अंतःकरणातल्या घाणेरड्या गोष्टी काढण्यासाठी ते पाण्याप्रमाणे काम करेल. हृदय के अंदर की गंदी बातों को निकालने के लिए पानी की तरह वो कार्य कारण करेगा. केवळ ते प्रतीक नाहीये, क्योंकि वो सिर्फ प्रतीक नहीं है, तर त्यामध्ये ते सामर्थ्य आहे. उसके अंदर वो सामर्थ्य है. तुम्ही त्या प्रकारे त्याचा वापर केला पाहिजे. उसे आपको इस तरह से इस्तेमाल जर करना तुम्ही है. वापर कराल अगर आप इस्तेमाल तर ते करेंगे तुमच्यासाठी काम करणार. तो आपके लिए कार्य करेगा. तुम्ही त्याला म्हणायला पाहिजे की ते पाण्याप्रमाणे मला स्वच्छ कर प्रभू. आपको कहना है कि उस पानी की तरह मला मुझे साफ करे प्रभु, मुझे तुमची पवित्र करे. मंडळी स्वच्छ केली आपकी जाते कलीसिया को साफ किया जाए. आणि मी स्वतः एक मंडळी आहे प्रभू. मैं खुद एक कलीसिया हूँ. मला पवित्र करत मुझे राहा. पवित्र करते माझ्या हैं. जीवनाला माझ्या अंतःकरणाला स्वच्छ करत मेरे राहा. जीवन मेरे हृदय को आप साफ करते तुम्ही किती रहिए. स्वच्छ करून घेता स्वतःला हे तुमच्या हातात. आप अपने आप को कितना साफ करें वो आपके ऊपर है. चौथी गोष्ट, चौथी बात, देवाचं वचन एक हातोडा आणि अग्नी आहे. परमेश्वर का वचन एक हथौड़ा है और अग्नि समान है. यिर्मयाचं पुस्तक याचा 23वा अध्याय. यिर्मयाह नबी की किताब उसका 23वां अध्याय. देवाचं वचन एक हातोडा आणि अग्नी. यिर्मयाचं पुस्तक 23वा अध्याय 29वा वचन. यिर्मयाह नबी की किताब उसका 23वां अध्याय उसका 29वां वचन. यहोवा की यह भी वाणी है, क्या मेरा वचन आग सा नहीं है और फिर क्या हुआ ऐसा हथौड़ा नहीं जो पत्थर को फोड़ डाले. बाजूला सांगा, देवाचं वचन हातोडा आणि अग्नी आहे. अपने पड़ोसी से कहिए परमेश्वर का वचन हथौड़ा और अग्नि है. हालेलुया. हालेलुया. मराठीमध्ये असं लिहिलेलं आहे 29वा वचन. परमेश्वर म्हणतो, माझे वचन अग्नीसारखे खडकाला फोडून तुकडे तुकडे करणाऱ्या हातोड्यासारखे नव्हे काय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाजूला सांगा, देवाचं वचन हातोडा आहे. पड़ोसी से कहिए परमेश्वर का वचन हथौड़ा है. देवाचं वचन अग्नी आहे. परमेश्वर का वचन अग्नि है. यिर्मयाह म्हणतो की माझ्या हाडामध्ये अग्नी कोंडलेला आहे. यिर्मयाह नबी कहते हैं मेरे हड्डियों में अग्नि बंद हुआ है. अग्नी कोंडलेला आहे. मेरे हड्डियों के अंदर अग्नि है. लक्षात घ्या, जो देवाच्या वचनाला धरून जीवन जगत जो असतो परमेश्वर के वचन के अनुसार अपने जीवन को त्याच्या हाडामध्ये एक अग्नी कोंडलेला असतो. उसकी हड्डियों में अग्नि बंधा हुआ कारण है. देवाचं वचन अग्नी आहे. क्योंकि परमेश्वर का वचन अग्नि है. आणि यिर्मयाह हा संदेश सांगणारा एक व्यक्ती होता. यिर्मयाह एक संदेशा था. आणि खूप मोठ्या प्रकारे एक धाडसी अशी वचन यिर्मयाह सांगत होता. बहुत सारे ऐसे वचन को ठीक से बताते थे. आणि राजासमोर जाऊन त्याला म्हणायचं की तुझं राज्य संपणार आहे. राजा के सामने जाकर वो कहते थे कि तुम्हारा राज्य. आणि असं म्हणण्यासाठी धाडस लागतं माहिती. ऐसा कहने के लिए आपके अंदर असं म्हणण्यासाठी अग्नीने भरलेलं पाहिजे. ऐसा होने के लिए आपको अग्नि से भरा हुआ. असं म्हणण्यासाठी त्याच्यामध्ये पवित्र आत्मा असला पाहिजे. ऐसा बोले कि उनके अंदर पवित्र आत्मा होना असं म्हणण्यासाठी त्याजवळ देवाचं वचन एक हातोड्याप्रमाणे त्याजवळ असली पाहिजे. ऐसा होने के लिए परमेश्वर का वचन एक हथौड़े के नाही उनके अंदर होना चाहिए. जाऊन कुणाला असं म्हणू शकतो की तू आज मरणार आहेस. तभी वो किसी से कह सकते हैं कि तुम आज मरने वाले हो. नाहीतर तो म्हणाल की नाही नाही तू जगणार आहेस अजून तू मला मारू नकोस मात्र तू जग. ये कह सकते हैं मुझे मत मारो लेकिन तुम दीर्घायु हो जाओगे. हालेलुया. हालेलुया. जर तुम्हाला दुसऱ्याला देवाचं वचन सांगायचं असेल, अगर आपको दूसरे को परमेश्वर का वचन बताना है, देवाची वचन धाडसी निर्णय तुम्हाला घ्यायचा असतील, परमेश्वर के लिए आपको एक धाडसी निर्णय लेना है. धाडसाने तुम्हाला जर कुणाला बोलायचं असेल, आपको किसी के
साथ धीरे के देवाच्या वचना व्यतिरिक्त माझा दुसरा कशावरच विश्वास नाही. परमेश्वर के वचन के अलावा मुझे किसी चीज पे भरोसा नहीं है. हे बोलायचं असेल ये बोलने के लिए तर तुम्हाला देवाचं वचन तुमच्या हाडामध्ये कोंडलं गेलं पाहिजे. परमेश्वर का वचन आपके हड्डियों के अंदर. या ठिकाणी सिस्टर काहीतरी तुम्हाला देवाचं बायबल हातात घेऊन सांगितलं माहिती तुम्हाला. मैंने वचन कुछ पवित्र शास्त्र हाथ में हाडामध्ये अग्नी असल्याशिवाय असं बोलायचं आपके अंदर नहीं आएगा. अग्नी असेल तोच बोलू शकतो. इसके अंदर अग्नि वही वो बोल सकता. कोणी येऊन उठून आपण काहीतरी बोलेल असं होत नाही. कोई भी आकर कुछ भी कहेगा ऐसा नहीं हो सकता. प्रेज द लॉर्ड. कदाचित काही लोकांना असं वाटेल की हा काहीतरी बोलतो. किसी को लगे कुछ भी बोल रहे हैं. आज थोडंसं वेळ त्यांनी घेतला असेल पण एक गोष्ट मात्र त्यांनी सत्य सांगितलं. उन्होंने समझने की एक बात सच बताई. बऱ्याच वेळेस आपल्या आतमध्ये जर अग्नी असेल ना तुम्ही धाडसी निर्णय घ्या. आपके अंदर अगर अग्नि है तो आपको धाडसी तुम्हाला जागा करायची गरज पडत. आपको किसी को यहाँ म्हणायची गरज हे करतो तू. आपको ये बोलने की जरूरत नहीं है. तू काय मला सांगतो मी बदललो नाही. परमेश्वराने माझ्या हातात अग्नी कोंडला. आप कहेंगे कि मुझे तुम क्या बताओगे मेरे अंदर परमेश्वर का अग्नि. प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम की स्तुति. हालेलुया. अग्नी शांत बसू देत नाही. आपका अग्नि आपको शांत बैठने नहीं देगा. ज्या माणसाचा हात अग्नीवरती ठेवला असतो त्यालाच माहित असतं की नेमकं काय आबोधे. जिस इंसान का हाथ अग्नि के ऊपर है वही जानता है कि अग्नि अग्नीने पेटलेला होता म्हणून तर राजासमोर जाऊन म्हणत होता ये अग्नि से भरा हुआ था इसलिए वो राजा से बोल पाया. राजा तुम मरणार. आज तुम मरने वाले हो. तुझं राज्य उद्ध्वस्त होणार. तुम्हारा राज पश्चाताप कर. तुम पश्चाताप करो. आणि त्याला सांगण्यात आलं उसे कहना क्या है तुला कैदेत ठेवून जाणार आहे मी. तुम्हें कैद में रखा जाएगा. मी परत आल्यानंतर तुला कैदेतून बाहेर काढेन. फिर मैं आऊंगा तब उन्हें निकालूंगा. यिर्मया काय म्हणतो माहिती आहे क्या कहा की मी जर खरं बोलला असेल मी जर खरा संदेश असेल तर तू परतच येणार नाहीस. मैं अगर भविष्यवक्ता हूँ मैं सच्चा भविष्यवक्ता तुम वापस आओगे ही नहीं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं म्हणण्यासाठी धाडस लागतं. ऐसा कहने के आपके अंदर धाडस होना. आणि हे धाडस कुणामुळे आलं तू माहिती आहे. किस वजह से आता है. बायबलमुळे. पवित्र शास्त्र की वजह से. तो म्हणाला होता की अग्नी आहे देवाचं वचन. और उसने कहा था परमेश्वर का वचन अग्नि है. माझ्यामध्ये संदेश कोडलाय म्हणजे अग्नी कोडलाय. मेरे अंदर अगर संदेश है तो मेरे अंदर परमेश्वर का माझ्यामध्ये बायबल आहे म्हणजे अग्नी आहे आपल्यामध्ये. मेरे पास पवित्र शास्त्र है तो मेरे अंदर अग्नि है. निर्णय घेण्यासाठी कुणाची ओपिनियनची गरज नाही. निर्णय लेने के मुझे किसी की ओपिनियन की सलाह की जरूरत नहीं है. सांगण्याची गरज नाही. मुझे किसी को बताने की त्यांनी जरूरत मला शांत सांगावं एवढा आडाणी नाहीये. मैं इतना ऐसा नहीं हूँ अनपढ़ा कि कोई आके मुझे कुछ आणि मला येऊन तू काय सांगायची गरज आहे. मुझे कोई आके न बताए. मला माहिती आहे सगळ्या गोष्टी. मुझे सारी चीजें मालूम है. बायबल मध्ये काय लिहिले हे मला माहिती आहे. क्योंकि पवित्र शास्त्र में क्या लिखा है ये मैं जानता हूँ. आज 10 वर्ष लोकांना जागा करावं लागतं. 10 साल के लोगों को भी हमें जगाना आणि पड़ता है. तू उठ झोपेत असं म्हणाला. उन्हें कहना पड़ता है ऍक्च्युअली झोपलेच नाही. वो सोए नहीं है. झोपेत सोंग कर. वो उसका ढोंग कर रहे हैं. त्याला माहिती आहे पास्टर उन्हें मालूम है पास्टर जी क्या माहिती आहे विश्वासाने जागा करणार आहे. मालूम है विश्वास है आकर उन्हें जगाएंगे. फक्त डोळे बंद करायचे. सिर्फ आंखें बनती है. झोपलेला आपण नगारा वाजवून जागा करू शकतो. जो सोए को हम जगा सकते हैं. सोंग घेणाऱ्याला आपण तुम्ही बँड वाजवा काही जागा होणार नाही. ढोंग जो भी है उसके आप कुछ भी बजाओगे वो नहीं. कारण त्याला माहिती आहे मला उठवणार आहे. क्योंकि उसे मालूम है मुझे उठाने वाला है. मैं उठूंगा ही नहीं. कारण उठवण्यासाठी मला बँड वाजवलं जाते. उठाने के लिए कुछ बजाया जा रहा है उसे वो मालूम है. आणि म्हणून तो उठत नाही. इससे वो नहीं उठते. तुम्ही कोण आहात. आप कौन है. अग्नीने कोंडलेले आहात. अग्नि से भरे हुए हैं. अग्नि तुमच्या हाडात कोंडलेला आहे. आपके हड्डियों के अंदर बंधा हुआ है. सल्ल्याची गरज आहे तुम्हाला. क्या आपको और भी कुछ आपको बताने की तुम्हाला कोणीतरी छान सांगावयाची गरज. क्या आपको किसी को अच्छी बात दिवस होगा. निर्णय घ्या. आप निर्णय लीजिए. किती दिवस होगा. कितने दिन आप सोएंगे. कितने दिवस. कितने दिन. किती दिवस तुम्ही निर्णय घ्या. और कितने दिन निर्णय लेने का समय लेंगे. हाडातला अग्नी कोंडलाय की नाही तपासा. आप इस बात को जांचें कि आप क्या तपासतच नाही. त्या गोष्टीला नाही बघत आहे. बहुत सारे लोग इस बात को काय गरज नाही. हे जसं मी मगाशी म्हणालो की वचन गेटच्या आत. मुझे ऐसे जैसे मैंने कहा वचन है वो गेट के अंदर है. गेटच्या बाहेर काहीच नाही. गेट के बाहर कुछ नहीं है. जर असं तुम्ही म्हणाल अगर आप ऐसा तर करें हे वचन इथंच कागदावरची काळे अक्षर आहे. ये वचन सिर्फ इस कागज पे लिखी हुई सियाह उसके के काले बीज तुमच्या अंतःकरणात येईल. बीज आपके हृदय में आएगा. जसं तुम्ही गेट मधून बाहेर गेला गेट से बाहर जाएंगे. शैतान येईल वाटेवरच्या बियांसारखं. वाटेवरच्या बियांसारखं उस राह में चले हुए बीज की आणि ते बीज तुडवून टाकेल. और उन बीजों को रोन देगा. तुमची जमीन नेहमी वाटेवरचीच जमीन असेल. आपकी जमीन हमेशा वो ऐसे राह की वाली सुपीक जमीन रहेगी. सुपीक त्याच वेळेस पडेल. आपकी जमीन उसी समय फलदायी होगी हाडामध्ये भरलं पाहिजे. जब उसे अपने हड्डियों में हाडामध्ये भरलं पाहिजे. उसे अपने हड्डियों में भरोगे. हाडामध्ये भरलेलाच हातोडा चालू शकतो. जो जिसके हड्डियों में भरा हुआ है वही वो हथौड़ा. दोन्ही गोष्टी एकमेकांशी निगडीत आहेत. दोनों चीजें एक दूसरे के साथ. तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा न ठेवा मला माहित नाही ते काय करणार. आप उसके ऊपर भरोसा नहीं रखेंगे मुझे नहीं पण मालूम. हाडामध्ये त्याच्या कोंडलेला आहे. जिनके हड्डियों में वो अग्नि बंधा हुआ है हातोडा मारू शकतो. वही हथौड़ा चला सकता है. तुमच्या प्रार्थनेने भले चमत्कार होतील. आपकी प्रार्थना से चमत्कार भी हो सकता है. पण तुमचं जीवन मात्र कोरडं राहील. लेकिन आपका जीवन हमेशा सूखा रहेगा.
तुमचं जीवन तुम्हाला जर ज्याला आपण सुजलाम सुफलाम म्हणतो असं बनवायचं असेल, अगर आपको अपना जीवन फलदायी बनाना है, हाडात अग्नी कोंडला पाहिजे आपके हड्डियों के अंदर वो आणि मग तुम्ही हातोडा मारा, अंत आप हथौड़ा मारेंगे, दगडाचा भुगा होईल, और दगड़ चकनाचूर हो जाएगा, तुमचे विचारांचा भुगा होईल, आपके वो विचारों का दृष्टिकोनाचा भुगा होईल, आपकी जो पापाचा भुगा होईल, वो आपके पाप ज्याच्यावर पण मारा, जिसके ऊपर आप मारेंगे ते सगळ्याचा भुगा करू शकतो, वो चकनाचूर कर सकता है प्रत्येकाचा हर चीज का। अशी कोणती गोष्ट नाही की देवाच्या वचनासमोर ती टिकेल, ऐसी कोई चीज नहीं परमेश्वर के वचन के सामने टिकेगी, प्रत्येक गोष्टीवर ते सामर्थ्य काम करू शकतो, हर चीज के ऊपर वो सामर्थ्य से कार्य कर सकता है, हर चीज के ऊपर। आजार असेल, पाप असतील, कर्जबाजारीपणा होगा, घर की कुछ बीमारी होगी, कर्जबाजारीपणा असेल, आपके कर्जे हो, काही असू द्या, कुछ भी हो, सगळ्यावर त्याचा वापर होऊ शकतो, हर एक के ऊपर उसका आप इस्तेमाल कर सकते प्रत्येक हैं, गोष्टीवर तुम्ही मारा, हर चीज के ऊपर आप मारेंगे वो चकनाचूर हो जाएगा। बायबल मध्ये लिहिलेले तुमचा आशीर्वाद, क्योंकि परमेश्वर शास्त्र के अंदर आपका वचनामध्ये तुमचं आरोग्य लिहिलेलं आहे, वचनों में आपका आरोग्य बायबल लिखा है, मध्ये तुमचं सामर्थ्य लिहिलेलं आहे, शास्त्र में आपका सामर्थ्य बायबल लिखा मध्ये है, तुमचं स्वर्गाला प्राप्त करायचं लिहिलेलं आहे, शास्त्र में स्वर्ग प्राप्त करने के लिए आपको लिखा है, काही याच्यात लिहिलेलं आहे, हर चीज इसके अंदर है, ज्याच्यावर पण पडेल जिसके ऊपर ये गिरेगा त्याचा भुगा होणार, वो चकनाचूर हो त्याचा जाएगा, भुगा होणार, उसका चकनाचूर हो जाएगा। शैतान हे ठाऊक आहे, शैतान ये जानता है, याच्या हातात हातोडा आला इसके हाथ में हथौड़ा आ गया तर माझा भुगा होणार आहे, तो मैं चकनाचूर हो माझ्या जाऊंगा, दूतांना पळून जावं लागेल, मुझे मेरे दूतों को भागना पड़ेगा, माझं प्लॅन योजना ह्याच्यावर चालणार मेरी नाही, योजना इसके ऊपर नहीं कार्य कारण कर सकती, अग्नी याला शांत बसू देत नाही, अग्नि से शांत नहीं रख सकता, गेले गेले की आज्ञा करतो, हा जहाँ गए वो आज्ञा लगेच करेगा, आज्ञा करतो, तुरंत वो आज्ञा लगेच करेगा, घालून टाकतो मला, तुरंत मुझे यहाँ से तो निकाल, घाबरेल तुमच्या जवळ यायला, वो आपके आने से आपके पास आने से त्याला डर, भीती वाटेल, उसे डर लगेगा, कारण त्याला माहिती आहे ह्याच्याजवळ अग्नी आहे, क्योंकि उसे मालूम है इनके त्याला पास, माहिती आहे ह्याच्याजवळ हातोडा आहे, उनको मालूम है इनके पास पण हथौड़ा है, काही लोक गप्प बसले, कुछ लोग शांत बैठे हुए हैं, विनंत्या करत, वो सिर्फ विनती कर रहे हैं, रडत देवासमोर, रो रहे हैं परमेश्वर के सामने, आणि संकटात अडचणींच्या मध्ये बसलेले, संकटों में वो सिर्फ शांत बैठे आणि हैं, ते देवाला प्रश्न विचारतात, कधी करणार प्रभू, वो परमेश्वर को सवाल पूछे कब करोगे प्रभू, देव म्हणतो तुझ्याजवळ मी हातोडा दिलाय, प्रभु ने कहा तुम्हारे पास में हथौड़ा दिया है, चल आणि मार त्या समस्येवर, उठाओ उस समस्या को मारो, आणि मार त्या समस्येवरती, समस्या को मार दो, माझ्याजवळ काय रडत बसले, इससे मेरे सामने क्या मी तुला हातोडा देऊन टाकलेला मैंने आहे, तुम्हें हथौड़ा दे आणि दिया है, कधीच मी दिलेला आहे तुला, मैंने पहले ही दे दिया है, उठ लवकर उठ जाओ, आणि मार त्या उस समस्येवर, समस्या के ऊपर मारो, पळून जाईल, वो भाग जाएगा, चकनाचूर होईल सगळं काही, वो पूरा चूर हो जाएगा, तुमच्या हातात अग्नी आहे, आपके हाथ में तुमच्या हातामध्ये अग्नी आपके आहे, हाथ में तुमच्या हातात हातोडा आपके हाथ में आहे, हथौड़ा है, वापर करणार आपल्या, अगर आप उसका वापर करेंगे, इस्तेमाल करेंगे, आपके ऊपर निर्भर है, देवाचं वचन मध आहे, परमेश्वर का वचन एक मधुर है, सर्वात शेवटी सबसे अंत में देवाचं वचन मध आहे, परमेश्वर का वचन एक मधुर है, 119 वचन संहिता वापस उसका 119 त्याचं 9वं वचन आहे, उसकी 9वीं आयत, हा 9 आणि 10, परमेश्वराचे भय शुद्ध आहे, ते सर्व काळ टिकणारे आहे, परमेश्वराचे निर्णय सत्य आहे, ते सर्व थैव न्याय आहे, ते सोन्यापेक्षा 52 कशी सोन्याच्या राशीपेक्षा इष्ट आहे, ते मधापेक्षा मोहळातून पाझरणाऱ्या मधापेक्षा गोड आहे. तर प्रेज द लॉर्ड. 19 स्तोत्र 19 मी 119 म्हणालो 19 स्तोत्र 19 सॉरी क्षमा करा स्तोत्र 19 त्याचं 9 आणि 10 वचन मी वाचतो. भजन संहिता 19 उसका 9वां 10वां आयत हम पढ़ेंगे. यहोवा का भय पवित्र है, वे अनंत काल तक स्थिर रहता है. यहोवा के नियम सत्य और पूरी रीति से धर्म में है. वे तो सोने से और बहुत कुंदन से भी बढ़कर मधुर है. वे मधु से और टपकने वाले छत्ते से भी बढ़कर मधुर है. प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम की स्तुति. हालेलुया. हालेलुया. देवाचं वचन तुम्हाला गोड वाटलं पाहिजे. परमेश्वर का वचन आपको मीठा लगना. भले मी कडू संदेश देत आहे, शायद मैं कड़वा संदेश दे रहा हूँ, पण बायबल सांगतं माहिती आहे देवाचं वचन क्या आहे. परमेश्वर का वचन मधु है, वो मधुर है. ते अंतःकरणात जाऊन तुमचा रोग बरा करतो. वो हृदय में जाकर आपको चंगाई देता है. आणि इस्रा एजकेलला परमेश्वराने हे खायला सांगितलं. एजेकियल को परमेश्वर से खाने के लिए कहा आणि त्याला सांगितलं खा हे. उसे कहा कि तुम खाओ आणि तुला ते गोड वाटेल, वो अच्छा लगेगा, मधुर आणि लगेगा. तुझ्या अंतःकरणात असलेल्या ज्या वाईट गोष्टी आहेत की जे देवाला आवडत नाही असं काढण्यासाठी हे खाल्लं पाहिजे. तुम्हारे हृदय में जो भी गंदी बातें जो परमेश्वर को नहीं पाती वो निकालने के लिए लोकांना हे खायला आवडत नाही माहिती लोगों तुम्हाला. के खाने के लिए पसंद कारण नहीं हे है. त्यांनाच वाटतं हे कडू आहे, उनको लगता है ये कड़वा है, पण तुम्हाला माहिती आहे हे मध आहे. लेकिन आप जानते हैं ये तो एक मधु है. आणि हे डोळ्यांना प्रज्वलित करतं, डोळ्यांना त्याच्यामध्ये एक सतेजपणा येतो ये डोळ्यांना, आपके आंखों को एक तेज देता है. आणि तुमच्या शरीरामध्ये सामर्थ्य निर्माण होतं. आपके शरीर में सामर्थ्य को निर्माण तुमच्या करता शरीरामध्ये है. अनवॉन्टेड गोष्टी काढून टाकतो. आपके शरीर की अनचाही चीजों को निकालता है. पण देवाचं वचन मधु म्हणून किंवा मध म्हणून
कोणी स्वीकारला तयार नाही आता. लेकिन परमेश्वर का वचन कोई मधु या मधु और उसका स्वीकारना नहीं चाहता. ज्याला त्याला चमत्कार पाहिजे, हर एक को चमत्कार चाहिए. ज्याला त्याला आरोग्यातून मुक्ती पाहिजे, रोगातून मुक्ती पाहिजे, रोग से मुक्ती, चंगाई चाहिए. ज्याला बंगला पाहिजे, कुणाला बंगला चाहिए, कुणाला गाडी पाहिजे, किसी को गाड़ी चाहिए, कुणाला मोबाईल पाहिजे, किसी को फोन चाहिए, कुणाला चांगली नोकरी पाहिजे, अच्छी नौकरी, कुणाला परदेशात जायचं, किसी को परदेश में जाना है, आणि कुणाला मोठा बँक बॅलन्स पाहिजे, किसी को बहुत सारा धन कुणाला चाहिए, सोनं नाणं पाहिजे. सोना चाहिए. तुम्हाला माहिती आहे सगळ्यात मोठं 52 कशी सोन्यापेक्षा सर्वात मौल्यवान कोणती गोष्ट आहे? यहाँ पर लिखा है कुंदन से भी. हालेलुया. कुंदन से भी ज्यादा वो यहाँ पर लिखा गया है. दाविदाजवळ पुष्कळ सोनं, पुष्कळ दाऊद के पास बहुत सोना था. तुम्हाला माहिती आहे त्याने काय केलं? आप जानते हैं उसने क्या किया? सगळं जण त्यांनी मंदिरात नेलं. हर एक को मंदिर में, परमेश्वर के मंदिर में रखा. त्यांनी आपल्या मुलासाठी महालच बांधला नाही. उसने अपने बेटे के लिए कोई महल नहीं बनवाया. सर्वात सुंदर महाल त्या काळातला त्याच्या मुलाने बांधला. बट सबसे सुंदर महल उस सदी का उसके बेटे ने बनवाया. दाविदाजवळ ही वचन दाविदांनी, ये वचन दाऊद ने लिखी है. आणि हे दावीद नेहमी असं म्हणतो की देवाचं वचन माझ्यासाठी 52 कशी सोन्याच्या राशीपेक्षा मौल्यवान. दाऊद हमेशा कहते हैं कि परमेश्वर का वचन सोने से बढ़कर, कुंदन से बढ़कर है मेरे लिए. नुसतं सोन्या 52 कशी सोन्यापेक्षा नाही म्हटलेलं, उस कुंदन से बढ़कर नहीं कहा है. राशीपेक्षा. राशी म्हणजे खूप मोठा ठीक आहे सोन्याचा, बहुत सारे धन से भी ज्यादा. आणि एवढ्यापेक्षा पण मौल्यवान काय असेल तर देवाचं वचन. उससे ज्यादा मौल्यवान उनके लिए वो परमेश्वर के वचन थे. एवढं मौल्यवान मानलं म्हणून तर त्याचा मुलगा त्या काळातल्या राजांच्या मध्ये सर्वात ज्ञानी, सर्वात श्रीमंत राजा. ऐसा दाऊद ने माना, इसलिए उस समय के राजाओं में सबसे ज्ञानी और सबसे धनवान उसका बेटा था. दगडाला जी किंमत असती ती किंमत चांदीला त्याच्या राज्यामध्ये होती. पत्थर को जो कीमत उसके समय वो चांदी को कीमत. जसं दगड पडल्यानंतर आपण पाहत पण नाही त्याच्याकडे, उसके तरफ देखते भी नहीं. तसं चांदी पडल्यानंतर कोणी पाहत नव्हतं. चांदी देखते वो इसके तरफ देखते. कारण त्याच्या महालाला सोनं, भिंतीला सोनं लावलं. महालाला दीवारों में सोना लगाया था. त्याच्या सैनिकांच्या हातामध्ये सोन्याच्या ढाली होत्या. उनके जो सैनिक उनके हाथ में सोने की ढाल थी. की ज्यांनी त्याच्या बापाने कोणत्याही प्रकारे आपल्या मुलासाठी धन संपत्ती साठवली नाही, त्याच्या मुलासाठी परमेश्वरानं इतकं मोठा इंतजाम किंवा त्याची तयारी करून ठेवली. जिस पिता ने अपने बेटे के लिए कुछ नहीं रखा, उस परमेश्वर ने उस बेटे के लिए इतना सब इंतजाम करके रखा था. मी तुम्हाला सांगतो याच्यावर प्रीती करू लागल ना. मैं तुमसे आप लोगों से बताऊं, अगर इसके ऊपर आप प्रेम करना लगे, मधासारखं रोज खाऊ लागल, इसे आप हर दिन मधु की तरह खाएं. हे ज्यावेळेस तुम्हाला गोड वाटू लागेल, जिस समय आपको मीठा लगना लगेगा, एखादा कडू संदेश ज्यावेळेस तुम्हाला गोड वाटू लागेल ना, कड़वा संदेश भी अगर आपको मीठा लगना लगे, तुम्हाला आशीर्वादित झाल्यापासून कोणी थांबू शकत नाही. कोई नहीं रोक सकता. कोणी तुम्हाला जगात कोणतंच सामर्थ्य थांबू शकत नाही. कोई सामर्थ आपको रोक नहीं सकता. कोणतंच तुमचं कोणताही तुम्हाला जगातला कोणताही शत्रू तुमचं नुकसान नाही करू शकत. दुनिया का कोई शत्रु आपका नुकसान नहीं कर सकता. सैतानाचा कोणताही दूत तुम्हाला पापामध्ये घेऊन नाही जाऊ शकत. कोई दूत आपको पाप के नहीं डाल सकता. कारण हे पाणी, हे प्रकाश, त्यानंतर हे मधु, हे अग्नी, हे हातोडा, हे तुमच्या जीवनामध्ये इतकं मोठं सामर्थ्य काम करेल की जगातलं कोणतंही सामर्थ्य तुम्हाला आशीर्वाद होण्यापासून थांबू शकत नाही. वचन जो पानी है, मधु है, हाथोड़ा है, अग्नि है, ये दुनिया का कोई चीज आपके ऊपर सामर्थ नहीं पा सकती. कारण हे खूप मोठं काम करू शकतं. याचं गांभीर्यच लोकांना कळालं. ये बहुत बड़े बड़े कार्य कर सकते, लेकिन इसका एहसास हमारे अंदर नहीं है. म्हणून याच्यावर प्रीती करायला चालू करा. इसलिए इसके ऊपर प्रेम करना शुरू हे कीजिए. तुमच्या हृदयाची कवटाळून ठेवा. ये अपने हृदय से लगा के रखिए. रोज तुम्हाला हे प्रिय वाटेल. हर दिन आपको ये तुम्हाला प्यारा वाटलं लगना पाहिजे चाहिए. की मध आहे, मला खाल्लं पाहिजे. आपको ऐसा लगना चाहिए मधु मुझे खाना है. चहा पिण्याच्या अगोदर हे प्यायला चालू. चाय पीने से पहले इसे पीना शुरू कीजिए. तुमच्या जीवनामध्ये कोणताही नाश्ता करण्याच्या अगोदर हे खा. कोई भी नाश्ता करे उससे पहले ये आपको खाना है. तुम्हाला कुठलंही दिवसातलं काम करण्यापेक्षा हे खायला चालू. दुनिया का कोई भी चीज करने से पहले इसे खाना चाहिए. तुम्हाला हे गोड वाटलं पाहिजे. ये आपको मधु मीठा तुम्हाला हे गोड वाटेल. जिस क्षण आपको ये मीठा लगे, कुठलंही पाप तुम्हाला कधीच गोड वाटणार. कोई भी पाप आपको मीठा नहीं तुम्ही लगेगा. पापाचा तिरस्कार करा. आप पाप से तिरस्कार करना शुरू पण करें. आज खूप लोक असे आहेत की देवाचं वचन त्यांना गोड वाटत नाही. आज ऐसे बहुत सारे लोग हैं जिनके परमेश्वर का वचन मीठा नहीं त्यांना लगता है. संदेश सांगायला ऐकायला कठीण वाटतं. उन्हें वो संदेश सुनना बहुत एखादा कठिन लगता है. हृदयाला टोचणारी गोष्ट ऐकली की त्यालाच वाटतं आणि मला बोलले. कोई बात अगर उनके हृदय में छूते तो उनको लगता है ये मुझे मेरे लिए बताई गई. आणि बोलणाऱ्या माणसाकडे ते जात नाहीत. माहिती तुम्हाला. बोलने वाले इंसान के पास वो नहीं जाते. पण दावीद काय म्हणतो माहिती आहे? दाऊद क्या कहता है की माझ्या बाजूला असं बोलणाऱ्यांची लोकांची मित्र मला असू देत नाही. मेरे बाजू में से बोलने वाले दोस्त का असं म्हटलेलं माहितीये दाविदाने? क्यों दाऊद ऐसे माझ्या बाजूला असे लोक असले पाहिजेत की जे मला माझ्या चुका दाखवतील. दाऊद के लिए ऐसे लोग
मेरे बाजू में होने चाहिए जो मेरी गलतियों को दिखाए। जर मला माझ्या चुका दिसल्या नाही अगर मुझे मेरी गलतियां नहीं मालूम तर गुप्तपणे आणि अजाणतेपणे माझ्याकडून बऱ्याच चुका होऊ शकतात. गुप्त और न जानते में मुझसे बहुत सारी गलतियां हो सकती आणि हैं। जर तुम्हाला देवाचं वचन गोड वाटेल, अगर जिस क्षण आपको परमेश्वर का वचन मीठा लगे, एखादं लहान लेकरू जरी देवाचं वचन घेऊन तुम्हाला काही सांगत असेल, अगर छोटा सा बच्चा भी परमेश्वर के वचन को लेकर आपसे कुछ कहेगा, तुम्हाला गोड वाटलं, वो आपको मीठा लगना चाहिए। ही गोष्ट तुम्हाला निश्चित अर्थाने असं वाटेल की असं कसं काय होऊ शकतं. आपको लगेगा ऐसे कैसे बायबल सांगतं देवाचा संदेश कधीही मनुष्याच्या मनातून किंवा बुद्धीतून आलेला नाही. परमेश्वर का वचन कहता है कोई भी पवित्र शास्त्र का जो वचन है वो मनुष्य की बुद्धि से देवाच्या लोकांनी आत्म्याने प्रेरित होऊन तो देवाच्या लोकांना, परमेश्वर लोगों ने आत्मा से प्रेरित होकर ये दिया. तुमच्यापर्यंत देवाचं वचन माझ्याकडून देवाच्या आत्म्याद्वारे आले. आप तक परमेश्वर का वचन आत्मा के द्वारा स्वीकारता हे तुमच्यावरती आहे. आप तक आया कैसे स्वीकारते आप स्वीकारता हे तुमच्यावर आहे. इस तरीके से आप उसे स्वीकारते आप ऊपर निर्भर. पाच गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. 5 चीजें मैंने बताई. एक म्हणजे प्रकाश, पहला वचन जो प्रकाश या दुसरं बीज, तिसरं पाणी, तीसरा पाणी आणि चौथं अग्नी आणि हातोडा, अग्नि और हथौड़ा, आणि पाचवं जे आहे ते बल. और पांचवा था वो मधु. हे सिंबॉल नाहीये केवळ, ये सिर्फ प्रतीक नहीं है. तर त्याच्या देवाच्या वचनात हे सर्व करण्याचं सामर्थ्य आहे. तो परमेश्वर के वचन में ये सब कुछ करने का सामर्थ्य इसके अंदर है. जे मधुमत करू शकतो ते देवाचं वचन करू शकतो. जो मधु कर सकता है वो परमेश्वर का वचन कर सकता है. जो अग्नि करू शकतो ते देवाचं जो अग्नि कर सकता है वो परमेश्वर का वचन कर सकता है. करू शकतो ते देवाचं वचन. हातोड़ा कर सकता है वो परमेश्वर का वचन कर सकता है. पाणी करू शकतो ते देवाचं वचन. पानी कर सकते हैं वो परमेश्वर का वचन कर सकता है. बीज करू शकतो ते देवाचं जो वचन. बीज कर सकते हैं वो परमेश्वर का वचन कर सकता है. प्रकाश करू शकतो ते देवाचं और वचन. जो प्रकाश है उजेला कर सकता है वो परमेश्वर का वचन कर सकता है. या गोष्टी जर तुम्ही शिकाल, इन चीजों को अगर आप सीखेंगे, तुमच्या जीवनामध्ये निश्चित अर्थाने सैतान तुमच्या आशीर्वादाला अडवू शकत नाही. शैतान आपके आशीषों को रोक नहीं सकता, कारण तुम्हाला सत्य समजलेलं आहे. क्योंकि आपको सच मालूम हो गया. सर्वात शेवटी तुम्हाला मला एक काम द्यायचं. सबसे आखिर में मुझे आपको कुछ कहना है. तुम्ही बायबल असणाऱ्या शेजारी, बायबल ज्याच्याजवळ बायबल आहे त्याच्या शेजारी जाऊन बसायचं. किंवा जर तुमच्या शेजारी कोणी बायबल नसेल तपासून पहा तुमच्या शेजारी बायबल वाला माणूस आहे का. आप इस बात को देखिए अपने आसपास के जिसके पास पवित्र शास्त्र नहीं है, बायबल वाला माणूस आहे का तुमच्या शेजारी, बायबल घेऊन बसलेला आहे का. आप अपने पड़ोस ज्याच्याजवळ नसेल त्यांनी बायबल असलेल्या माणसाजवळ जा. जिनके पास पवित्र शास्त्र नहीं है या जिनके आसपास नहीं है वो इन ऐसे लोगों के पास बैठे जिनके पास पवित्र शास्त्र है. प्लीज 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 लवकर, जल्दी से जल्दी कीजिए. लवकर, आपल्याला वेळ नाहीये, हमारे पास समय नहीं है. बरं तुम्हाला एक काम असं आहे, आपको मुझे ऐसा तुम्ही किती लोक विश्वास करता की देवाचं वचन बी आहे, बीज आहे. इतने सारे लोग कहते हैं कि परमेश्वर का जो बीज है. तुम्ही आज दुसऱ्याला तुमच्या शेजाऱ्याला बी देणार, देवाचं वचन देणार. आज अपने पड़ोसी को वो वचन देंगे, आणि मी तुम्हाला खात्री देतो तुम्ही देणार आहात. बरं, आप देने वाले हैं. ह्या बायबल मधून तुम्ही देणार आहात, क्योंकि इस पवित्र शास्त्र के द्वारा आप देने वाले हैं. तुम्हाला परमेश्वराने त्यासाठी नेमलेलं आहे. क्योंकि परमेश्वर ने आपको इसके लिए नियुक्त किया है. तुम्ही तुमच्या शेजाऱ्याला देवाचं वचन देणार आहात. आप अपने पड़ोसी को परमेश्वर का वचन देंगे. तुम्हाला जर एखादं वचन पाठ असेल, अगर आपको तुम्हाला जर देवाचं वचन एखादं पाठ असेल, अगर आपको कोई परमेश्वर का वचन बाय हार्ट है, तर देवाचं वचन पाठ असेल तर अगर आपका परमेश्वर का वचन अगर आपको बाय हार्ट है, कदाचित एखादा ते संदेश असू शकतो, वो शायद कोई संदेश हो सकता है, आणि कदाचित ते एखादी सूचना असू शकते, शायद वो कोई परमेश्वर का जो सूचना है, अभिवचन असू शकतं, कोई परमेश्वर का वचन हो सकता है, पापापासून बाहेर निघण्याची गोष्ट असू शकते, पाप से निकलने की कोई बात हो सकती जे है, देवाचा आत्मा तुम्हाला सुचवेल. जो परमेश्वर की आत्मा आपको मी तुम्हाला बताएगी. सांगणार नाही की तुम्ही काय सांगावं. मैं आपको नहीं बताऊंगा कि आपको वचन के द्वारा क्या बताना है, कारण तुम्हाला 1 मिनिट प्रार्थना करायची आहे, क्योंकि आपको उसके लिए 1 मिनट के लिए प्रार्थना करनी आणि है. प्रार्थना करून देवाला म्हणायचं की प्रभू माझ्या शेजाऱ्यासाठी मला काय सांगितले तू दुआ सांग. करके परमेश्वर से पूछे कि परमेश्वर मुझे मेरे पड़ोसी को क्या बताना है. पाठ असेल ते सांगा, अगर आपको बायट है तो वो बताइए. नाही तर तुम्ही बायबल उघडा आणि बायबल मधून एखादं वचन घ्या नहीं तो आप पवित्र शास्त्र खोले उसमें से कोई वचन आणि लीजिए ते त्याला सांगायचं. और वो उन्हें बताइए. तुमचा शेजारी सांगेल तेच तुमच्यासाठी आहे. बरं, आपका पड़ोसी जो आपको बताएगा वही आपके लिए है. तुम्ही स्वतःहून शोधू नका. आप अपने लिए मत खोजिए. नाही तुम्ही नेमकं बरोबर स्तोत्र संहिता 23 काढ, नहीं तो आप भजन संहिता का 23 अध्याय निकालेंगे. शेजाऱ्याला सांगतो. अपने पड़ोसी को बताना. शेजाऱ्याने स्तोत्र संहिता 23 सांगितलं तर काय होतं. पड़ोसी ने अगर आपको भजन संहिता 23 बताया तो अच्छे तुमच्यासाठी बीज आहे, वो आपके लिए एक बीज है. ते काम करेल, वो कार्य करेगा. तुम्ही ते पेरायचं अंतकरण. आपको उसके हृदय में उसे मी बोलना तुम्हाला है. खात्री देतो आजपासून वर्ष मोजा, इथून पुढचं सप्टेंबर महिन्याची 1 तारीख आहे. आज आप इस बात को सोचिए 2024 का 1 सितंबर है. आजपासून सप्टेंबर, आत्मा मुझे बता रहा है आज से पुढच्या 1 सप्टेंबर पर्यंत ज्यासाठी तुम्ही ते पेरलेलं असेल, ज्यासाठी अगले सितंबर तक जिस किसी चीज के लिए आपने वो बोया है 100% ते 100 पट पीक आणलं तुम्हाला. और हमें 100 गुना वो प्रतिफल लाएगा. तुम्ही कशासाठी पण पेरा मला माहित नाही किसी त्याच्यासाठी. चीज के लिए बोइए मुझे नहीं मालूम. कारण
बीज काय करू शकतं हे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये अनुभवायचं आहे. बीज क्या कर सकते हैं, आपको अपने जीवन में इसका अनुभव लेना है. मी जे सांगत आहे आणि बायबल जे सांगत आहे ते सत्य आहे का? मैं जो बता रहा हूँ, पवित्र शास्त्र जो बता रहा है वो क्या सच है? तुम्ही प्रत्येक जण साक्ष सांगणार आहे. आप खुद इसकी गवाही देंगे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. तुम्ही डोळे बंद करा सगळेजण. सब अपनी आंखों को बंद करें. एक मिनिट प्रार्थना करा. एक मिनिट के लिए प्रार्थना. जे काही तुम्हाला देव सांगेल, जो कुछ आपको पवित्र आत्मा बताए, जे देव तुम्हाला सांगेल ते तुमच्या शेजाऱ्याला तुम्हाला सांगेल. परमेश्वर आपको बता रहे हो अपने पड़ोसी से. असा कोणी माणूस असू नये की जो शेजाऱ्याला काय सांगणार नाही. ऐसा कोई इंसान ना हो अपने पड़ोसी से कुछ भी ना कहे. हालेलुया. डोळे बंद करा, प्रार्थना करा. अपने आंखों को बंद करके दुआ करो. सखियो रवांदाओ नाखाबांता कियो अशरो समालागा रिबोला बारणा नमस्सखियो तो बोलो रवांता कामाना निकांता कामशो निको रवांता को शांता किया नवंता. हालेलुया. रिबोला बारणा आपलं बायबल उघडा आणि तुमची प्रार्थना. मी विश्वास ठेवतो की तुम्ही प्रार्थना केली, देवाने तुम्हाला काय ते सांगितलं. अपने पवित्र शास्त्रों को खोले, मैं विश्वास करता हूँ जो आपने दुआ की है वो आपल्या शेजाऱ्याला सांगा. जे काही सांगितलं तुम्हाला दुसरं कोणाला सांगायची गरज नाही. जे काही सांगायचंय ते तुमच्या त्याच्या कानात सांगा, कागदावर लिहून द्या. कानात सांगा अथवा कागदावर लिहून द्या. आपको जो कुछ बताना है अपने पड़ोसी से कहिए. आणि जे तुम्हाला शेजाऱ्याने सांगितले, प्लीज माझी विनंती आहे तुम्हाला, शेजाऱ्याने तुम्हाला जे काही सांगितले ते लिहून ठेवा. ते वचन लिहून ठेवा. आप अपने पड़ोसी से कान में कहिए, उन्हें लिख के दीजिए. और जो पड़ोसी ने आपके लिए कहा है वो कहीं ना कहीं आप लिख के रखिए. अंडरलाइन करा. उसे लिख लीजिए, बच्चों को अंडरलाइन कर दीजिए. बीजाप्रमाणे करून ठेवा. उस बीज की तरह उसे बो दीजिए अपने हृदय में, आपल्या अंतःकरणात, आपल्या जीवनात लागू करा. अपने जीवन में उसे आप लागू कीजिए. उसका शैतानाला ठणकावून सांगा की देवाने मला हे सांगितले. शैतान को बताइए कि परमेश्वर ने ये मुझे बताया. शैतानाला ठणकावून सांगा, आज्ञा द्या त्याला. शैतान को आज्ञा दीजिए. या वचनानुसार मी माझ्या जीवनामध्ये हे लागू करतो. इस वचन के द्वारा मैं अपने जीवन में इस चीज को लागू करने वाला हूं. आणि परमेश्वर या वचनाप्रमाणे काम करणार. और परमेश्वर इस वचन के द्वारा मेरे जीवन में कार्य करेंगे. तो हातोडा पडू द्या शैतानाच्या सामने. शैतान की सामर्थ्य के ऊपर हथौड़े को मार दीजिए. सांगितलं सर्वांनी? सबने बताया? कोणी राहिले का? कोई बच्चा है? प्लीज सांगा. सगळ्यांना एकमेकांना सांगा. कुणाला ह्याला त्याला सांगायची सांगत बसायची. अपने पड़ोसी से किसी और से बात करने की जरूरत नहीं. कोणी एकटा असेल तर अगर कोई अकेले है तो कृपया मैंने कहा था ना, अकेले मत बैठना, अकेले मत बैठना. जोड़ीदार तुम्हाला पाहिजेच पाहिजे. कोई अकेला बैठा है तो अपना जोड़ी शोधो. कोई अकेला ना बैठे, कोई ना कोई ढूंढे जो पड़ोसी हो, आप जिसके साथ आप परमेश्वर के वचन बांट सके और वो आपके लिए परमेश्वर के बीच होए. तुम्ही एकटे बसला असाल तर प्लीज शेजारी शोधा. अगर आप अकेले तो किसी के पास जाकर बैठिए.
मला कुणीतरी देवाचं वचन सांगितले पाहिजे, तुम्ही कोणाला तर सांगितलं. किसी को आपको परमेश्वर के वचन बताने हैं, कोई पर आपको परमेश्वर के वचन बताएंगे. Praise the Lord. जे नवीन आहेत त्यांच्याजवळ जा, विश्वासणारे कोणी जो नए वो विश्वासी ते तुम्हाला काय नाही सांगणार, पण तुम्ही जाऊन त्याला सांगा. वो अगर आपको नहीं बता सकते, आप उनके पास जाइए, आप उन्हें बताइए. प्लीज या ठिकाणी बसलेले देवाबद्दल ते नवीन कोण आहेत त्यांच्याजवळ जा. सिस्टर लोक, तुम्ही सिस्टरच्या नवीन आहेत कोणी जा त्यांच्याजवळ. इथं तुमचं झालं असेल जाऊन त्यांना सांगा फक्त. आपने बस वो बताइए. ते काय करतील आपल्याला माहित नाही, पण परमेश्वर निश्चित काम करेल. वो क्या करेंगे हमें नहीं मालूम, लेकिन परमेश्वर कार्य करेंगे. झालं असेल तर आपण आपले डोळे बंद करूया. कोणाचं राहिलं असेल तर सांगा, हात करा. नसेल तर आपण डोळे बंद करून प्रार्थना करूया. आपण सबका हो गया तो कृपया हम अपने आंखों को बंद करके दुआ करेंगे. प्लीज अंडरलाइन करा आणि जतन करून ठेवा. वचन को संभालिए, अपने हृदय में उसे संभाल के रखिए. जर लक्षात नाही राहिलं तर तुमचं शेजारी कोण आहे ते आता लक्षात ठेवा आणि प्रार्थना झाल्यानंतर सुद्धा तुम्ही त्याला भेटू शकताय. अगर आप त्याला विचारू शकता की काय सांगितलं. अगर आपको याद नहीं रहे तो अपने पड़ोसी को बस देख के रखिए. दुआओं के बाद याद से उनके पास जाए और आपके लिए जो कहा है वो आप उनसे बात कीजिए. कुणाचं राहिले किसी का बच्चा हो